आवाज येत नाही आहे. पावसामा आवाज येत नाही का? जेवण कमी झाले. गुड आफ्टरनून. तर आपला कॉस्ट कंट्रोलवरचा चौथा भाग आहे. पहिले 3 भाग झालेत. पहिल्या 3 भागाला यातले किती लोक हजर होते? 1 2 3 4 5. बाकी सगळे आज नवीन आहे. ठीक आहे. आपण लेखक तर घेणारच आहे, त्यामुळं थोडासा तुम्हाला त्यातली रिव्हिजन पण होत जाईल. मराठी लँग्वेज इज ओके. कोणाला काही इश्यू नाही ना? ठीक आहे. ओके. अभिजित. पहिले जे 3 पार्ट होते त्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण बोललो होतो अवेअरनेस ऑफ कॉस्टिंग इन फाउंड्री, सस्टेनेबिलिटी अँड इम्प्रूव्हिंग प्रॉफिटेबिलिटी थ्रू कॉस्ट कंट्रोल. म्हणजे अवेअरनेसचा भाग जो आहे तो आपण पहिल्या सेशनमध्ये कव्हर केला होता. दुसऱ्या सेशनमध्ये आपण मेटलर्जी कव्हर केली होती, पोरिंग कव्हर केलं होतं आणि तिसऱ्या सेशनमध्ये आपण मोल्डिंग, कोर्सशॉप किंवा पोस्ट पोरिंग ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सगळ्या आपण कव्हर केल्या होत्या. आणि या चौथ्या ह्याच्यामध्ये आपण ह्याचा रिकॅप बघणार या तिन्ही सेशनचा. आणि चौथ्यामध्ये मेन भाग असणार आहे की मॅनेजमेंट किंवा कपॅसिटिलायझेशन, ब्रेकडाऊन या सगळ्याचा कुठंतरी कॉस्टवरती, प्रॉफिटेबिलिटीवरती आणि कंपनीच्या बॉटम लाईनवरती काय परिणाम होतो हे आपण या सेशनमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण रिकॅप करणार आहे पार्ट नंबर 1चा. त्याच्यामध्ये आपण कॉस्ट अवेअरनेसबद्दल बोललो होतो की सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॉन्ड्रीमधल्या माणसाला कॉस्ट अवेअरनेस असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा फक्त टॉप मॅनेजमेंटला असतो, तर तसंच चालत नाही. फॉन्ड्रीमध्ये प्रत्येक माणूस जो अगदी हेल्पर आहे त्या माणसाला सुद्धा कॉस्ट किंवा आपण काय करतोय त्याची कॉस्ट काय आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, त्यामुळे काय नुकसान होणार आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते अवेअरनेस आपल्याला लोकांपर्यंत द्यावा लागतो. आणि हा स्पेसिफिकली फॉन्ड्रीमध्ये महत्त्वाचा भाग काय आहे तर फॉन्ड्रीमधली जी बॉटम लाईन आहे ती बऱ्यापैकी आपण बघतो रोटेटिंग असते, बदलत असते. 6 महिने काम करतात माणूस, कुठे गावाला जातो, त्या जागी रिप्लेसमेंट माणूस येतो, मग आपण त्या माणसाला परत हे चालूच राहणार आहे. त्यामुळं आपल्याला त्यांना अवेअरनेस देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पहिला जो भाग होता तो कॉस्ट अवेअरनेस, सगळ्यांना कॉस्ट अवेअरनेस देणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा भाग आहे म्हणजे पूर्वीच्या काळात जी प्रॉफिटची व्याख्या होती ती आता बदलली आहे. पूर्वीच्या काळात प्रॉफिटची व्याख्या काय होती तर कस्टमर तुम्हाला एखादं ज्यावेळेस ऑर्डर द्यायचा किंवा एखादा ड्रॉइंग द्यायचा आणि तुम्ही कस्टमरला कोटेशन द्यायचा, कोटेशनमध्ये तुमची प्रॉफिट त्यामध्ये ॲड करायचा आणि तुम्ही कस्टमरला सांगायचं की ही माझी कॉस्ट आहे आणि कस्टमर तेवढी कॉस्ट तुम्हाला द्यायचा किंवा प्राईस तुम्हाला द्यायचा. म्हणजे प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट, हे पूर्वीचं गणित होतं. आता काय झालं आहे, सॅच्युरेशन झालं आहे. एवढ्या फॉन्ड्र्या यायला लागल्यात, एवढ्या हाय प्रेशर लाईन्स यायला लागल्यात, दिगभर लोक कास्टिंगमध्ये यायला लागली, लोकल टू ग्लोबल पण झाले. भारतात चीनमधली कास्टिंग यायला लागली, आपली कास्टिंग वेगळ्या देशात जायला लागली. या सगळ्यामध्ये कुठंतरी कॉम्पिटेटिव्हनेस हा आलेला आहे. त्यामुळं आता प्रॉफिटची व्याख्या बदलली आहे. प्रॉफिट इज इक्वल टू प्राईज मायनस कॉस्ट. आता काय झाले, प्रॉफिट इज इक्वल टू प्राईज मायनस कॉस्ट. यातली प्राईस तुमच्या हातात आहे का? नाही आहे. कस्टमर जो देईल ती प्राईस तुम्हाला स्वीकारली पाहिजे, नाहीतर ऑर्डर सोडली पाहिजे. 2 पैकी एक ऑप्शन तुमच्या हातात असते. त्यामुळे प्राईस तुमच्या हातात नाही आहे, प्रॉफिट तर पाहिजे. या सगळ्यामध्ये कुठला इक्विव्हॅलंट राहिला? कॉस्ट. मग तुम्हाला काम कशावर करावं लागणार तर कॉस्टवरती काम पाहिजे. कॉस्ट कशा पद्धतीनं आपण कमी करू शकू किंवा कॉस्ट कशा ऑप्टिमाइज करू शकू. कमी म्हणण्यापेक्षा ऑप्टिमाइज शब्द योग्य होईल, कारण कमी करणं म्हणजे तुम्ही म्हणाल कशी कमी करणार, तर ऑप्टिमाइज कशी करू शकतो त्या फॉन्ड्रीच्या अनुषंगानं, त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अनुषंगानं, त्या प्रॉडक्टच्या अनुषंगानं हे आपल्याला बघायला पाहिजे. सेव्ह मनी इज इक्वल टू अर्न मनी. आपल्या घरात सुद्धा असंच आहे, जेवढी बचत करू तेवढंच पैसा आपल्याला मिळाल्यासारखं आहे, बरोबर ना? तसंच जेवढे पैसे आपण फॉन्ड्रीमध्ये वाचवू तेवढे पैसे मिळाल्यासारखेच आहेत. म्हणजे आपल्याला समजा प्राईस कमी मिळाली पण आपण कुठेतरी ऑप्टिमायझेशन केलं, कुठेतरी आपण कास्टिंगच्या वजनामध्ये काम केलं, कुठेतरी स्टोअरच्या वजनामध्ये काम केलं, इल्ड इम्प्रूव्ह केलं, रिजेक्शन कमी केलं, तर ते जे पैसे ॲडिशनली आपल्याला वाचणार आहेत ते तुमच्या प्राईजमध्ये ॲड झाल्यासारखेच आहेत. कारण तेवढ्यानं तुमचं काय होणार आहे, प्रॉफिट वाढणार, इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणून सेव्ह मनी इज इक्वल टू अर्न मनी. स्टॉप लिकेजेस. बादली बदलेली आहे आणि बदलेली बादली आपण नळापासून आपल्या घरापर्यंत घेऊन निघालो आणि त्याला तेवढी होल आहेत, काय होईल? घरात जाईपर्यंत बादली काय होईल? रिकामी होईल किंवा अर्धी होईल. फॉन्ट्रीमध्ये असंच आहे, मालकाने पैसे घातलेले आहेत
पण लिकेजेस चालू आहेत. कास्टिंगची वजनं जास्त आहेत, रिजेक्शन जास्त आहे, मटेरियलच्या कन्झम्पशनवरती कोणाचा कंट्रोल नाही आहे, प्रोडक्शनवरती कोणाचा कंट्रोल नाही आहे, पॉवर वाढलेली आहे. काय होणार आहे? हळूहळू तो पैसा काय होत जाणार आहे? ड्रेन होत जाणार आहे आणि हळूहळू तुमचा कॅश फ्लो कमी होत जाणार आणि तुमच्या इथं प्रॉब्लेम चालू होणार. त्यामुळं स्टॉप लिकेजेस जेवढे कुठे लिकेजेस आहेत ते पहिले शोधायला पाहिजेत आणि ते सगळे लिकेजेस तुम्हाला काय केले पाहिजेत? प्लग केले पाहिजेत, थांबवले पाहिजेत. आणि त्यामुळं काय होईल तर तुमची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. त्याचं नेक्स्ट उदाहरण म्हणजे वेस्ट इलिमिनेशन. शब्द ऐकला तुम्ही? 7 वेस्ट म्हणजे काय? टीम वूड असं म्हणतो आपण त्याला, किंवा मोदी 2 या 2 नावानं आपण ते करतो. टीम वूड मधलं पहिला टी म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, आय म्हणजे इन्व्हेंटरी, एम म्हणजे मोशन, डब्ल्यू म्हणजे वेटिंग, ओ म्हणजे ओव्हर प्रोडक्शन, ओ म्हणजे ओव्हर प्रोसेसिंग आणि डी म्हणजे डिफेक्ट. हे 8 वेस्टेजेस आहेत. या 8 वेस्टेजेसवरती आपल्याला काम करायला पाहिजे. ते केलं की ऑटोमॅटिक तुमचे लिकेजेस थांबणार आहेत. पहिला काय? ट्रान्सपोर्टेशन. कास्टिंग तयार होतं इथं, मशीनिंग होते तिकडं, त्यानंतर फिटलिंग होते या बाजूला, त्यानंतर शेवटचं पॅकिंगचं ऑपरेशन तिसरीकडेच होतं आहे आणि डिस्पॅच चौथीकडनं करतो आहे. काय होतं आहे? झिकझॅक. ह्याच्यामधलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे जे कॉस्ट तुम्हाला कस्टमर देतो आहे का? नाही. कस्टमर काय कॉस्ट देणार? तुमच्या डोअरपासून त्याच्या डोअरपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याचं जी काय कॉस्ट आहे तेवढं कस्टमर तुम्हाला देणार आहे. मग तुम्ही 5 ठिकाणी जर ते फिरवत असाल कास्टिंग आणि त्याची जी कॉस्ट आहे ती काय होणार आहे? इट इज नथिंग बट अ वेस्टेज. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कमी करणं. म्हणून सिंगल लाईन फ्लो किंवा आपण म्हणतो की एकाच प्रिमायसेसमध्ये तुमचं फॉन्ड्री, मशीन शॉप, फिटलिंग हे असलं की काय होईल? तुमचं ट्रान्सपोर्टेशन कमी होतं. दुसरा होता आय म्हणजे इन्व्हेंटरी. 3 महिन्याची इन्व्हेंटरी काढून ठेवली आहे. काय होईल? 3 महिन्याची इन्व्हेंटरी काढली, आपण प्रोडक्शन केलं, सप्लायर जो आहे तुमचा रॉ मटेरियलचा आहे, कन्झ्युमेबलचा आहे, सँडवाला आहे, तो काय करणार? 30 दिवसांनी तुमच्या दारातून बसणार आहे, माझे पैसे द्या. तुम्ही विकणार आहे 3 महिन्यानंतर. 1 महिन्याने जर मी सप्लायरला पैसे जर राहिला तर काय होईल? तुमचा कॅश फ्लो. आपण घरामध्ये दूध महिन्यात आणून ठेवतो का पगार झाला की? भाजी 1 महिन्याची आणून ठेवतो पगार झाला की? आपण काय करतो? जशी लागेल तशी आणतो. का तर ते वेस्टेजेस होऊ नये म्हणून. सेम गोष्ट आहे. त्यामुळे इन्व्हेंटरी कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. किती इन्व्हेंटरी ठेवायची ह्याला महत्त्व आहे. असंही म्हणत नाही की इन्व्हेंटरी ठेवूच नका. इन्व्हेंटरी नाही ठेवली तर मशीन थांबणार आहे, इन्व्हेंटरी नाही ठेवली तर फिटलिंग थांबणार आहे, इन्व्हेंटरी कोडची नसेल तर प्रोडक्शन थांबणार आहे. पण ती इन्व्हेंटरी किती ठेवायची हे जर गणित त्या ऑर्गनायझेशननं आपल्या पद्धतीनं मांडायला पाहिजे. म्हणून मी मागा शब्द वापरला की कमी हा शब्द मी वापरत नाही कुठेही. मी शब्द काय वापरतोय? ऑप्टिमायझेशन. ते ऑप्टिमाइज करायला पाहिजे. त्यामुळं वेस्ट इलिमिनेशन हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये टी मूड, टी फॉर ट्रान्सपोर्ट, आय फॉर इन्व्हेंटरी, एम फॉर मोशन. मोशन म्हणजे काय? फिटलिंग करतोय, बघितलं, परत ठेवतोय, परत खाली वागतो. काय होईल? माणसाची पाठ भरून देईल. असं 50 वेळा केला की माणूस काय करेल? त्याची 4 तासानंतर इफिशियन्सी निम्यावर येईल. दुसऱ्याची दांडी मारल, दुसऱ्याची माणूस नाही म्हणून आपलं काम थांबवल. आणि या सगळ्याचा इफेक्ट आपल्या कशावरती होणार आहे? डिस्पॅचवरती होणार आहे, प्रोडक्शनवरती होणार आहे. म्हणून मोशन जेवढं कमी करता येईल, माणसाचा फटीक जेवढा कमी करता येईल तेवढं काय होईल? तुम्हाला ॲटोमॅटिकली त्याचा बेनिफिट होईल. म्हणून मोशन हे कमी करणं गरजेचं आहे. टी मूडमधलं तिसरा म्हणजे एम. चौथा डब्ल्यू फॉर वेटिंग. वेटिंग म्हणजे वाट बघणं. फर्नेस तयार आहे, मेटल तयार आहे, माझी मोल्ड तयार नाही. काय होईल? भट्टी होल्ड आहे. होल्ड राहील, भट्टीचं काय होणार आहे? माझं मेटलची क्वालिटी खराब होणार आहे, पॉवर कन्झम्पशन वाढणार आहे, लायनिंगचं लाईफ कमी होणार आहे, प्रोडक्शन कमी होणार आहे. सिमिलर मोल्डिंग चालू आहे, माझ्याकडे कोर नाही, कोर पेंटिंग झालेलं नाही, मोल्डिंग मशीन थांबलं आहे, मोल्डिंग मशीन थांबले म्हणून फर्नेस थांबले. सिमिलरली मशीन शॉप, VNC, CNC, HMC मशीन उभ्या आहेत, कास्टिंग नाही आहे. का तर फिटलिंग झालेलं नाही आहे, प्रोडक्शन झालेलं नाही आहे, रिजेक्शन झालं आहे. आणि या कारणामुळे काय होईल? मशीन माझं काय करते? वेटिंग. हे वेटिंग जो आहे तिथं काय होणार? तुमची कॉस्ट काय होणार? ॲटोमॅटिकली वाढणार. तिथं ऑप्टिमायझेशन होऊ शकत नाही. आणि हे वेस्टेजेस आपल्याला कमी करायचे. तिसरा आपण बघितला टी मूडमधला, टी फॉर ट्रान्सपोर्टेशन, आय फॉर इन्व्हेंटरी, एम फॉर मोशन, डब्ल्यू फॉर वेटिंग, ओ फॉर ओव्हर प्रोडक्शन, ओ फॉर ओव्हर प्रोसेसिंग. ओव्हर प्रोडक्शन म्हणजे मगाची इन्व्हेंटरी सगळं मला 50 पाहिजेत, मी 70 काढून ठेवले.
आता इन्व्हेंटरीचा अजून एक गोष्ट सांगायची राहिली, कॉस्ट हा इफेक्ट तर आहेच आहे. अजून एक मोठा इफेक्ट आहे, तुम्ही 3 महिन्याची इन्व्हेंटरी काढून ठेवली आणि पुढच्या महिन्यात कस्टमरने तुम्हाला मेल केला की काही कारणामुळं BS-IF 6 आल्यामुळं तुमचे मागचे कास्टिंग आता बदललेले आहेत आणि ते ड्रॉइंग ॲब्सोल्यूट झालेलं आहे. त्यामुळं तुमच्या एंडला जे काही कास्टिंग आहे ते तुम्ही रिजेक्ट करा. काय होणार आहे? कस्टमर काय म्हणणार, मी तुला ऑर्डर किती दिली बाबा, 100ची दिली, तू 300 काढली, आज तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम नाही आहे. ते उरलेलं 200 कास्टिंगचं काय करायचं बोलतो बघ. तीच गोष्ट आहे, तुम्ही 300 काढून ठेवले आणि मशीनला तुम्ही एकदम लावतो म्हणला, दुर्दैवानं त्यात पोरासाठी सापडायला लागले तर काय होईल? सगळे 300 कास्टिंग लागणार. हे जर तुम्ही 100 काढत असता तर 100मध्ये पोरासाठी लागल्यानंतर तुम्ही लक्षात आलं असतं आणि तुम्ही पुढच्या 200वरती ते ॲक्शन घेऊन कास्टिंग काढू शकला असता, जेणेकरून तुमचं रिजेक्शन वाचू शकलं असतं. तर ते इन्व्हेंटरीचा तो एक भाग आहे. ओव्हर प्रोडक्शन आणि इन्व्हेंटरी हे हँड टू हँड आहे. ओव्हर प्रोसेसिंग, पेटलिंग, कोडचं रिवर्स असू दे, हे सगळं काय ओव्हर प्रोसेसिंग. एक्स्ट्रा पेटलिंग करतोय किंवा एवढा मोठा फ्लॅश आला आहे, मिसमॅच आहे कास्टिंगचा, व ते मिसमॅच हे करण्यासाठी आपण काय करतो, परत कास्टिंगची लेवल करतो. एक्स्ट्रा मेटल आलं आहे, तिथं लोकांनी कुठेतरी दुर्लक्ष केलं आहे, तुटलेले मोल झाकले आहेत, हे सगळं जे आहे ते ओव्हर प्रोसेसिंगमध्ये येतं. ती पण ॲडिशनल कॉस्ट आहे, त्याची कॉस्ट आपल्याला कस्टमर देत नाही. पुढचा भाग आहे तो म्हणजे शेवटचा म्हणजे इफेक्ट, रिजेक्शन. तर सगळ्यात मोठा आहे ना, आज आपण त्यावरती आपल्या चौथ्या भागामध्ये पण बोलणार आहोत, कॉस्ट ऑफ पुअर क्वालिटीवरती. त्यावरती आपण जास्त डिटेलमध्ये त्यावेळेस बोलूया, त्यामध्ये आत्ताच्या वेळ घालवत नाही. तर हे T-मूड हे 8 वेस्ट झाले, ह्याच्यामध्ये 9वा वेस्ट ॲड झाला आहे. आपण कुठला झाला आहे? तर तो म्हणजे अनयुटिलाइज ह्युमन स्किल्स. माणसं जी आहेत तुमच्याकडं त्याचा किती वापर तुम्ही करता हे पण महत्त्वाचं आहे. प्रत्येक माणसामध्ये स्किल असतं, पण त्या माणसाचं स्किल तुम्ही ओळखले का आणि ते युटिलाइज करताय का कंपनीच्या बेनिफिटसाठी, हे पण गरजेचं आहे. एखादा माणूस पेटलिंगमध्ये चांगला आहे, स्किलफुल आहे, त्याला तुम्ही उचललं आणि कोर्सला टाकलं, चालेल का? नाही चालणार ना. तिथं कोर्समध्ये तो काहीतरी विचित्र काम करून ठेवल, रिजेक्शन वाढवल, रिवर्क वाढवल. तेच तो पेटलिंगमध्ये तुम्ही त्याला प्रमोट केलं, त्याला चांगला अवेअरनेस दिला, त्याला चांगलं ट्रेनिंग दिलं, त्याला मोटिवेट केलं, तर अजून चांगल्या पद्धतीने तो काम करू शकतो. त्यामुळे माणसाचं युटिलायझेशन करणं हे पण एक महत्त्वाचं आहे. अनयुटिलाइज स्किल हे तुमच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्ही 100% वापरलं पाहिजे. माणसाचं जे स्किल आहे ते इम्प्रूव्ह करणं हा एक भाग आहे, पण जे ओरिजिनल आहे ते तरी ॲटलिस्ट आपण काय केलं पाहिजे, युटिलाइज केलं पाहिजे, ज्याच्यातून कंपनीला आपल्याला बेनिफिट मिळेल. अवॉइड नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी. नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी म्हणजे इन्स्पेक्शन, रिवर्क. कुठलाही कस्टमर आपल्याला इन्स्पेक्शनचे पैसे देत नाही. कुठलाही कस्टमर आपल्याला इन्स्पेक्शनचे पैसे देत नाही. दॅट इज आपण का करतो? आपल्याला भीती असते की माझ्या प्रोसेसमध्ये काहीतरी नॉन कन्फर्मन्स निघाला आणि तो कस्टमरकडे जाईल आणि तिथं माझं कास्टिंग रिजेक्ट होईल, म्हणून मी काय करतो, इन्स्पेक्शन करतो. मग मी प्रत्येक स्टेजमध्ये करतो, 3 स्टेजमध्ये करतो, कोण 4 स्टेजमध्ये करतो. जेवढ्या स्टेज वाढल्या तेवढी त्याची कॉस्ट वाढली. ती काय आहे? नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी. त्या नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी मागं तुमचं काय होतं, प्रॉफिट आहे ते काय होतं, कमी होतं. त्यामुळे नॉन व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी कमी करणं आणि व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी वाढवणं. व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? तुम्ही फक्त कास्टिंग देताय तर तुम्ही मशीन काढला पाहिजे. आता व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीचा ॲडव्हान्टेज एक आहे की तुम्हाला 4 पैसे प्रॉफिटमध्ये वाढवून मिळतात. हा एक बेसिक ॲडव्हान्टेज आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज म्हणजे तुमची जी कॉम्पिटन्सी आहे ती अधिक बळकट होते. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही कास्टिंग काढताय आणि काहीतरी इश्यू आहे तुमच्या इथे, कस्टमर एका रात्रीमध्ये तुमच्याकडचा पॅटर्न उचलतोय, दुसरी आपण नेते, रात्री सॅम्पल काढते, दुसऱ्या सकाळी तुम्हाला सांगते मी दुसरीकडे सेट केला पॅटर्न, तुमचा राहू द्या. होते की नाही? असं पॅटर्न आहे, उचलायचा, दुसऱ्या फॉन्टीत लिहायचा, मोल्डिंग करायचं, फेटलिंग करायचं, 2 तासाचं काम आहे. 2 तासामध्ये कस्टमरला सॅम्पल मिळते. रिप्लेस करणं सोपं आहे ना? तेच तुम्ही मशीनिंग करताय, शक्य आहे? कस्टमरला पहिलं बघायला पाहिजे कास्टिंग निघते का, मग बघायला पाहिजे ते मशीन आहे का, मशीनचं टूलिंग आहे का, मशीनचा प्रोग्राम आहे का, आणि मग तुम्ही रिप्लेस होणार. ही काय आहे? मोठी ॲक्टिव्हिटी आहे. कस्टमर 10 वेळा विचार करणार की बाबा मी मशीन कॉम्पोनंट ह्याच्याकडनं उचलून तिकडे नेऊन न्यायचा का नाही न्यायचा, न्यायला तर मला अडचण येईल काय, नाही सक्सेसफुल झालं तर काय. तेच तुम्ही असेंब्ली करताय, अजून अवघड आहे ना.
कास्टिंग प्लस त्याच्याकडे मशीनची कॅपॅसिटी पाहिजे, कॅपेबिलिटी पाहिजे आणि असेंब्लीची पण कॅपेबिलिटी पाहिजे, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, तेवढी मॅनपॉवर पाहिजे, तेवढं त्याच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर असायला पाहिजे. आणि म्हणून व्हॅल्यू ॲडिशन जेवढी तुम्ही करत जाल तेवढं तुम्ही रिप्लेसेबल राहत नाही किंवा तुम्हाला रिप्लेस करणं अवघड होतं. म्हणून तुमची कस्टमरच्या नावे तुमची जी कॅपेबिलिटी आहे ती जास्त स्ट्रॉंग राहते आणि म्हणून व्हॅल्यू ॲडिशन ॲक्टिव्हिटी वाढवणं खूप गरजेचं आहे. जसं लॉस कमी होईल तसं तुमचं प्रॉफिट वाढणार आहे. त्यासाठी आपल्याला काय कमी केलं पाहिजे, वेस्ट कमी करायला पाहिजे. हे ऑलरेडी आपण बोललोय मगाशी 8 वेस्टबद्दल. आता सगळ्यात महत्त्वाचा मागाचा मी जे बोललो की प्रॉफिट तुमचं काय होत जातं, कमी होत जातं. वेस्टेजमुळं तुमचं ड्रेनिंग होतं. आता ड्रेन झाल्यानंतर काय होतं, तुमच्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ कशी आहे हे पण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळेस आपण प्रॉफिटेबिलिटीबद्दल विचार करतो किंवा सस्टेनेबिलिटीबद्दल विचार करतो त्या कंपनीची फायनान्शियल हेल्थ कशी आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता हा जरी टॉप मॅनेजमेंटचा विषय असला तरी प्रत्येक माणसाला, सुपरवायझरला सुद्धा हे थोडंफार माहीत असणं गरजेचं आहे की कंपनीमध्ये काय चाललं आहे. आता ते 3 गोष्टीमधनं कळतं. एक म्हणजे बॅलन्स शीट. पहिली गोष्ट काय, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट तुमच्या हातात येते का नाही आहे ती फक्त जाती टॉप मॅनेजमेंट. आता यात गंमत अशी आहे की बॅलन्स शीट बघतो कोण, अकाउंट्स, फायनान्स, बरोबर. आणि फायनान्स डिपार्टमेंट अकाउंट बॅलन्स शीट बघताना ठरवतं की प्रॉफिट आहे का लॉस आहे. पण बॅलन्स शीटला जबाबदार कोण आहे, फायनान्स आहे का प्रोडक्शन आहे का क्वालिटी आहे, सगळेच आहे, बरोबर. सगळेच म्हणण्यापेक्षा प्रोडक्शन क्वालिटी जास्त आहे का, तर हे जे वेस्टेजेस आहेत, हे जे ट्रेनिंग आहे, जे व्हॅल्यू ॲडिशन आहे, नॉन व्हॅल्यू ॲडिशन आहे, हे सगळं कोण करतं आहे, फायनान्स थोडंच करतं आहे. फायनान्स फक्त काय करतं आहे, आकडेवारी लिहिण्याचं काम करतं आहे. तुम्ही काय केलं ह्याची वजा बेरीज करायचं काम फक्त फायनान्स डिपार्टमेंट करतं आहे. त्यांचा ह्याच्यामध्ये काहीही रोल नाही आहे. पण जे बघतंय कोण, फायनान्स डिपार्टमेंट. तुमच्यापर्यंत प्रॉफिटेबिलिटी किंवा तुमच्यापर्यंत बॅलन्स शीट येतच नाही आणि त्यामुळे त्याच्यावरती ॲक्शन पण होत नाही बऱ्याच वेळा. दुसरी गोष्ट, बॅलन्स शीटमध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हेंटरीचे रेशो किंवा इन्व्हेंटरीची कॉस्ट किंवा इन्व्हेंटरी ही कमी जास्त पद्धतीनं दाखवलेली असते. का तर बॅलन्स शीटवरती बँक अवलंबून असते. बँकेवरती तुमची CC किंवा तुमचे येणारे पैसे, तुमचं लोन हे सगळं अवलंबून असतं. म्हणून बॅलन्स शीट ही बऱ्याच वेळेस मॅन्युप्युलेटेड असते काही प्रमाणात. त्यामुळं आपण जेव्हा फायनान्शियल हेल्थचा विचार करतो त्यात बॅलन्स शीट हा क्रायटेरिया 100% तिथं लागू होत नाही. कारण तिथं मॅन्युप्युलेशन बऱ्यापैकी असू शकतं आणि त्यामुळं तुमची खरी फायनान्शियल हेल्थ ही बॅलन्स शीटवर दिसत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा पगार जर 7 तारखेला होत असेल किंवा 10 तारखेला होत असेल तर कंपनीची परिस्थिती काय आहे, चांगली आहे. तो 10चा 12 व्हायला लागला, 12चा 15 व्हायला लागला, 15चा 20 व्हायला लागला, 20चा 25 व्हायला लागला, या महिन्याचा पगार पुढच्या महिन्यात व्हायला लागला की समजायचं काय, परिस्थिती खालावत चालली, बरोबर. पण हे सुद्धा बऱ्याच काही ठिकाणी लागू होत नाही. का तर ह्याच्यामध्ये पण बरीच काम आहे. ह्याच्यामध्ये एखादं मेजर रिजेक्शन असू शकते किंवा डेव्हलपमेंट कॉस्ट कुठेतरी अडकलेली असते, कस्टमरचे येणारे पैसे काही कारणामुळे थांबलेले असतात किंवा पेमेंट टर्म तुमची जर 90 दिवस असेल, एक्सपोर्टला उदाहरणार्थ पेमेंट टर्म जास्त असते त्यामुळे अडचण येऊ शकते. अशा बऱ्याच गोष्टीमुळं तुमची जी कॅशची मुवमेंट आहे ती थांबू शकते. त्याच्यामुळे तुमच्या पगारावरती किंवा तुम्ही एक्सपान्शन करताय, एक्सपान्शनमध्ये पैसे घातलेत कंपनीनं, त्यामुळे कदाचित ही परिस्थिती असू शकते. त्यामुळे ती सुद्धा तुमची फायनान्शियल हेल्थ खऱ्या अर्थानं सांगू शकत नाही. मग प्रॉफिट आहे किंवा नाही हे सांगतंय कोण खरं, तर खरं सांगणारी एकच गोष्ट म्हणजे कॉस्ट, जे तुम्हाला तुमचा आरसा दाखवतो की तुम्ही किती रुपये खर्च केलेत आणि कस्टमर तुम्हाला त्याच्या बदल्यात किती रुपये देणार आहे आणि मध्ये जो गॅप आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, हे आरसा दाखवण्याची गोष्ट जर कोण दाखवत असेल तर ते म्हणजे तुमची कॉस्ट. त्यामुळे कॉस्टशीटवरती जास्त तुम्ही भरोसा करायला पाहिजे. फक्त कॉस्टशीटमध्ये जे फिगर्स टाकताय त्या जेन्युन टाकायला पाहिजेत, रिअलिस्टिक टाकायला पाहिजेत, खऱ्या टाकायला पाहिजेत, हे खूप महत्त्वाचं. हे ऑलरेडी आपण बोललोय, बरोबर. कॉस्टशीटबद्दल आपण बोललोय. आता बजेट, प्रत्येक कंपनीमध्ये स्वतःचं एक बजेट असणं गरजेचं असं माझं मत आहे. हां, तेवढं स्ट्रिंजंट नसावं की तुम्हाला हालताच यायला नाही पाहिजे, पण एक बजेट असायला पाहिजे. प्रत्येक डिपार्टमेंटला माहीत पाहिजे की या महिन्यात मी काय प्रोडक्शन करणार आहे, या महिन्यात मला प्रोडक्शन प्लॅन काय आहे, मला त्यासाठी काय काय मटेरियल लागणार आहे, त्याची कॉस्ट साधारण काय असणार आहे,
आणि ती तुम्ही कुठेतरी मांडायला पाहिजे, मॅनेजमेंटला स्टोअरला दाखवायला पाहिजे. आणि महिना संपल्यानंतर त्याच्या आगेच मी काय केलं आहे, त्याच्या आगेच मी आत्तापर्यंत किती खर्च केला आहे हे बघायला पाहिजे. आणि तो जो गॅप आहे तो गॅप कशामुळे आहे याचं ॲनालिसिस करून त्याच्यावरती ॲक्शन व्हायला पाहिजे. मी असं नाही म्हणणार की समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू आहे, उदाहरणार्थ कॉपर आहे, या महिन्यात मी रिक्वायरमेंट दिली 25 किलो आणि मला 25 किलोच्या वर लागला, तर तिथं मला स्टोअरने अडवलं की काय होणार आहे, त्याचे निगेटिव्ह इफेक्ट पण होतात बऱ्याच. ते अडवायला नाही पाहिजे. पण तुमचं 25च्या आधी तुम्ही जर 30 किलो वापरला तर त्याचं जस्टिफिकेशन तुम्हाला 1 तारखेला देता यायला पाहिजे. ते स्टोअरने विचारलं पाहिजे किंवा तू 25 किलो मागितला होता पण तू 30 किलो नेलायस, 5 किलो वाजला काय जास्त लागला. मे बी काय एखादं रिजेक्शन असेल, रिकव्हरी कमी असेल किंवा ॲडिशनल काय ते प्रोडक्शन तुम्ही वाढवलं असेल, जी काय XYZ कारणं असतील ती तुम्हाला तिथं मांडता यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं आहे, त्याच्यामुळे एक कंपनीच्या फायनान्समध्ये थोडंसं डिसिप्लिन राहते आणि प्रत्येक माणसाला जबाबदारी होती की मला जे काही चौकट दिली आहे त्या चौकटीमध्ये मला बसायचं आहे. आपण घरात कसं करतो ना, पगार झाला की काय करतो, घर खर्चाला एवढे पैसे, लाईट बिलला एवढे पैसे, भाजीला एवढे पैसे, किराण्याला एवढे पैसे, पेट्रोलला एवढे पैसे, असे आपण बाजूला काढलेले असतात. एखाद्या महिन्यात काय होतं, एंटरटेनमेंटसाठी पैसे काढलेले असतात. एखाद्या महिन्यात 1च्या ऐवजी 2 पार्ट्या होतात, 1च्या ऐवजी 2 पिक्चर बघितले जातात. एंटरटेनमेंटचे पैसे आपण 500 रुपये काढले, त्याऐवजी 800 रुपये खर्च होतात. आपण काय विचार करतो, हा या महिन्यात आपली एखादी पार्टी जास्त झाल्यामुळे आपला खर्च जास्त आला. आपल्याला माहिती आहे का झाला, पुढच्या महिन्यात आपण ती काळजी घेतो की नाही आपल्याला तेवढ्यामध्ये बसवायचं. आपली हाऊसवाईफ तेच करतात ना, त्यांना जेवढे पैसे दिले तेवढ्यामध्ये ते खर्च आटपून 4 पैसे काय करतात, गाठीला बांधून ठेवलेले असतात, जे तुम्हाला कधीतरी इमर्जन्सीमध्ये वापरता येईल. हा जो अप्रोच आहे, हा जो अवेअरनेस आहे, हा प्रत्येक माणसामध्ये यावा म्हणून हा बजेटचा जो खटाटोप आहे तो करला पाहिजे. आपलं गव्हर्नमेंट काय करतं, बजेट डिक्लेअर होतं ना गव्हर्नमेंटचं बजेट. म्हणजे काय असेल ते कुठून पैसा आला आणि कुठं तो पैसा गेला आणि त्याच्यामधला गॅप, तो गॅप काय असायला पाहिजे, नेहमी पॉझिटिव्ह असायला पाहिजे. ते ऑलरेडी आपण बोललोय. ठीक आहे, कॉन्टेंट वर्सेस कॉन्टेस्ट. ही बाटली आहे, बाटलीमध्ये काय आहे, पाणी आहे. काय महत्वाचं आहे आपलं, बाटली का पाणी, काय महत्वाचं आहे, दोन्ही महत्वाचं नाही. आपण ही बाटलीमध्ये पाणी आहे बरोबर, आपण हे कशासाठी ठेवलंय, म्हणजे यातलं महत्व काय, कशा आपण कशासाठी काय, पाणी पिण्यासाठी म्हणून भरून ठेवलंय. म्हणजे महत्वाचं काय आहे, पाणी आहे. पण आपण जपतो कशाला, जपतो पाण्याला नाही, जपतो बाटलीला. का तर ही बाटली फुटली तर पाणी लागणार. ही गोष्ट आपल्या बिझनेसमध्ये आहे. तुमच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, प्रॉफिट आहे. पण प्रॉफिट कधी तुम्हाला मिळेल, जर तुम्ही तुमचा बिझनेसचे जे काही नियम आहेत, जे काही प्रोसेस कंट्रोल आहेत, जे काही वेस्टेजेस आहेत, हे सगळं जर सांभाळलं तरच तुमचं प्रॉफिट काय होणार आहे, शिल्लक राहणार आहे. नाही तर बाटली फुटल्यासारखं ते प्रॉफिटसुद्धा. त्यामुळे कॉन्टेस्ट वर्सेस मिनरल वॉटर. आपण ऑलरेडी वॉटर इज कंटेंट अँड बॉटल इज अ कॉन्टेस्ट. इन फाउंड्री प्रॉफिट इज अ कॉन्टेस्ट, प्रोसेस इफिशियन्सी, बेस्ट प्रॅक्टिसेस, एम्प्लॉई टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन इज अ. हे सगळं जर तुम्ही वाचवू शकला, हे सगळं जर तुम्ही मेंटेन करू शकला तरच तुमचं प्रॉफिट राहणार आहे. नाहीतर काय होणार, ते पण जाणार. ऑलरेडी आपण मगाशी बघितलं, गळका नळ, छिद्र पडलेली बाटली, काय होते, तुमचं प्रॉफिट काय होते, ड्रेन होते. कीप वॉच ऑन ईच अँड एव्हरी ड्रेनिंग पॉईंट. ईच अँड एव्हरी ड्रेनिंग पॉईंटमध्ये सगळं आलं. स्लॅगमधनं जाणारं मेटलच्या गोळ्या, एक्सेस जाणारं कास्टिंगचं वजन, एक्सेस असणारं कोरचं वजन, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. या बारक्या बारक्या पण गोष्टी आहेत, पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. सँड गोईंग आउट, किती सँड बाहेर जाते आहे, त्यामधनं मेटल जाते का, स्लॅग किती बाहेर जातोय, त्यामधनं मेटल जाते का, या बारक्या बारक्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कास्टिंगचं वजन, एक कास्टिंग आहे 10 किलोचं, कस्टमर तुम्हाला देतोय 1000 रुपये, 100 रुपये किलो. आपण एवढा रेट नाही आहे, पण आपण कॅल्क्युलेशनसाठी सोप्यासाठी पण पकडला आहे. 100 रुपये किलो तुमचं कास्टिंग आहे, 10 किलोचं कास्टिंग आहे, तुम्हाला कस्टमरला 1000 रुपये देतोय.
तेच कास्टिंग जर तुम्ही 12 किलो तुमचं वजन येत असेल तर काय होईल? 12×96 साधारणपणे 85 रुपये तुमचा रेट झाला. म्हणजे 15 रुपये पर kg तुम्ही काय करताय? खिशातनं घालवले. पण कस्टमर असं म्हणतोय का किंवा तुम्हाला 12 किलोचं कास्टिंग देतोय तर मी 4 पैसे वाढवून देतो म्हणतोय? नाही. उलटं ट्रान्सपोर्टर म्हणतोय की 10 किलोचं नाही साहेब, 12 किलोचं कास्टिंग आहे, वजन ठेवल्यानंतर बघा ट्रकमध्ये मला 12 किलोच्या हिशोबाने 2 रुपयाप्रमाणे ट्रान्सपोर्ट कॉस्ट द्या. ते पैसे जर ॲडिशनल गेले ते गेलेच. शिवाय 100 रुपयाच्या जी मला रेट पडला 85 रुपये. बरोबर ना? लेबर कॉन्ट्रॅक्टर काय करतोय? तो पण कधीतरी वजन घेतोय एक दिवस, तो पण म्हणतोय साहेब 12 किलो वजन आहे, मला ते 12 रुपयाप्रमाणे रेट पाहिजे वाटतं. बरोबर ना? या बारक्या बारक्या गोष्टींवरती पण आपल्याला काम करायला पाहिजे. त्यामुळे कास्टिंग वेट हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया कॉन्ट्रीमध्ये आहे. हा होता आपला पहिला भाग, ज्याच्यामध्ये आपण अवेअरनेस आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. त्यानंतर आपण गेलो होतो ओरिजिनल प्रोसेसवरती. कॉन्ट्रीमधल्या प्रोसेसमध्ये आपण कशा पद्धतीनं कॉस्ट ऑप्टिमायझेशन किंवा कॉस्ट कंट्रोल करू शकतो ह्याच्यावर. त्यातला पहिला जो भाग होता आपला म्हणजे तो होता मेल्टिंग आणि पोरिंग. आता मेल्टिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर होतो म्हणजे तुमचा चार्ज मिक्स ऑप्टिमायझेशन. आपण ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली उदाहरणं घेतली होती. आपण व्हाईट बोर्डवरती काम केलं होतं. मी जर पिगॅन 10% वापरलं तर माझी कॉस्ट काय येते, 20% वापरलं तर माझी कॉस्ट काय येते, 25% वापरलं तर माझी कॉस्ट काय येते, मी जर त्याची बोरिंग वाढवलं तर काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आता ह्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ह्यामध्ये कुठंही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करायची नाही आहे. ज्या गोष्टी कास्टिंगच्या क्वालिटीसाठी पाहिजेत, मला MS 40% पाहिजे तर MS 40% वापरलंच पाहिजे. तिथं मी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. पण माझं ओव्हरऑल जो चार्ज मिक्स आहे तो अशा पद्धतीने असायला पाहिजे की माझी क्वालिटी पण मेंटेन होईल आणि माझी कॉस्ट पण ऑप्टिमाइज. मग मी कशा पद्धतीनं MS आणि पिगॅनचं कॉम्बिनेशन करू शकतो, कशा पद्धतीनं बोरिंग वापरू शकतो. माझं बोरिंग वाढलं तर माझी पॉवर कन्झम्पशन वाढणार आहे, मग त्याचं कॅल्क्युलेशन मी कसं करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ज्या त्या फॉर्म्युलं ज्या त्या ग्रेडप्रमाणे ज्या त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपलं जे काही चार्ज मिक्स आहे ते प्रॉपर ऑप्टिमाइज असायला पाहिजे, जेणेकरून मी त्यातनं 4 पैसे वाचतो. आता यासाठी रोजच्या रोज काय केलं पाहिजे? माझा चार्ज जो आहे त्याचं कॉस्ट माझ्याकडे यायला पाहिजे. माझी कालची कॉस्ट काय होती तुम्हाला माहीत पाहिजे. आता यात सगळ्यात महत्त्वाचं चार्ज ऑप्टिमायझेशनमध्ये म्हणजे रनर रायझर. बाकीच्या गोष्टी जर ऑप्टिमाइज करायला पाहिजे तर त्या ग्रेडप्रमाणे करायला पाहिजे. पण यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो तो म्हणजे रनर रायझर. रनर रायझर म्हणजे काय? तर तुमच्याकडं तुम्ही जे जनरेट केलेलं आहे स्क्रॅप ते. आता बऱ्याच वेळा होतं असं की ते रनर रायझर आपण ठेवतो बाजूला, शॉर्ट ब्लास्टिंग झालेलं नाही, तोडलेले नाहीत, तिकडनं कोण आणायचं, माणसं नाहीत, XYZ 100 कारणं आपण देऊ शकतो आणि ते रनर रायझर आपण बाजूला ठेवतो आणि त्याच्याऐवजी आपण काय वापरतो? बाहेरनं आलेला स्क्रॅप वापरतो, बोरिंग वापरतो, पिगॅन वापरतो. ज्याच्यासाठी मला 30 दिवसांनी पैसे लगेच द्यायचे ते मटेरियल मी वापरतो आणि माझं जे मटेरियल मी काढलेलं आहे, ज्याच्यासाठी मी ऑलरेडी खर्च केलेला आहे, ते मटेरियल मात्र मी काय करतो? बाजूला ठेवतो. चालेल का? थोडक्यात तुमच्याकडे पैसे आहेत ते तुम्ही तसंच ठेवून बँकेतनं व्याजानं पैसे घ्यायला लागलात, चालेल का? तुम्ही गुंतवले पण नाहीत, तुम्ही खिशात घरातच ठेवलेत पैसे आणि ते पैसे न वापरता तुम्ही बँकेतनं पैसे घ्यायला लागला रोजच्या खर्चाला 12%. चालेल? काय होईल? खिशातनं पैसे जातील ना. तसं सेम गोष्टीच होते रनर. त्यामुळे रनर रायझरच्या बाबतीत हे रोजच्या रोज व्हेरीफाय करायला पाहिजे की माझं जर ईल्ड 75% आहे तर कमीत कमी 75 म्हणजे 25% RR आणि माझं 5% रिजेक्शन 30% RR हे वापरलेच गेले पाहिजे. त्याला कुठलंही एक्सक्यूज असता कामा नये. ज्या दिवशी 30%चं 20% होईल याचा अर्थ 10% RR तुम्ही शिल्लक ठेवले, 10% ॲडिशनल स्क्रॅप तुम्ही वापरले, त्या 10%चे पैसे तुम्हाला ॲडिशनल द्यावे आणि तिथं तुमचं काय होणार? इंटरेस्ट रेट वाढणार, तुमची कॉस्ट कमी होणार. थोडक्यात एक प्रकारचं काय वेस्टेजेस आहे. त्यामुळं चार्जिस ऑप्टिमायझेशन रनर रायझर त्यात खूप महत्त्वाचं आहे. सिलेक्शन ऑफ राईट चार्जिस, ऑलॉय ॲडिशन ऑप्टिमायझेशन. कॉपर मला 0.3 to 0.5 ही कस्टमरनं रेंज दिली आहे, मग मी किती ठेवायला पाहिजे? बरीच जण 0.5 ठेवतात, मग मी 0.5चा 0.42, 0.45, 0.4 अशा ट्रायल घेत जर ते व्हॅलिडेट करत जर मी सेट केलं आणि जर मला ते कुठेतरी 0.38ला मॅच होत असेल तर मी 38 ठेवायला पाहिजे ना.
वरचं 0.1 मी कॉपर ॲडिशनल टाकतोय, त्यामुळे काय होणार आहे, माझी कॉस्ट वाढणार आहे. कस्टमर त्याबद्दल पैसे देणार आहे का एक्स्ट्रा, नाही देणार. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की 0.3 to 0.5 तुमचा रेंज आहे आणि तुमचा माणूस ठेवत असतो 0.55 का, तर 50 ठेवायला पाहिजे मिनिमम. पण असं 0.505 जास्त झालं तर काय होते, मग ते जास्त झालं तर काय होते, कॉपरचा कॉस्ट ही तुमच्या खिशातनं जाते. त्यामुळं ऑलायची ॲडिशन ऑप्टिमायझेशनचं तेवढंच महत्त्वाचं आहे. तिथं खूप महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे, कारण तिथं बऱ्याच वेळा आपला कंट्रोल तेवढा नसतो. तरी आता स्पेक्ट्रोमीटरमुळे लोकांचे कंट्रोल चांगले आहेत, पण तरीसुद्धा रोजच्या रोज लॉकशीट बघणं, केमिकल कॉम्पोजिशन बघणं, दर महिन्याला ऑलाय ॲडिशनचं तुमच्याकडे काय असायला पाहिजे आहे. ते आपण पुढं कॉस्ट मॅट्रिक्स म्हणून एक प्रकार आहे जो आपण 4थ्या भागात बघणार आहे, त्यात तुम्हाला परत मी डिटेल सांगतो. रिकव्हरी ऑफ ऑलाय हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. 2 किलो कार्बन लागायचा, आता मला 2.5 किलो लागतोय, मला 3 किलो लागतोय. का 3 किलो लागतोय, इमिजिएट मेल्टिंगच्या माणसानं स्टोअरवाला सांगायला पाहिजे, स्टोअरच्या माणसानं सप्लायरला सांगायला पाहिजे. ह्याचा अर्थ माझी रिकव्हरी काय व्हायला लागली, कमी व्हायला लागली. जी 90% अपेक्षित आहे ती कदाचित 80% 45% रिकव्हरी यायला लागली, म्हणून मला कार्बन जास्त टाकावं लागला आहे आणि म्हणून माझी कॉस्ट काय होणार आहे, म्हणजे रिकव्हरीवरती पण तेवढंच लक्ष असायला पाहिजे. पॉवर कन्झम्पशन, एनर्जी पॉवर कन्झम्पशनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जेवढं पॉवर कन्झम्पशन तुमचं जास्त असेल तेवढी तुमची कॉस्ट काय होणार आहे, वाढणार. त्यामुळे पॉवर कन्झम्पशनचा कंट्रोल हा असायला पाहिजे. रोजच्या रोज तुम्ही पॉवर कन्झम्पशन बघायला पाहिजे. माझं कालचं पॉवर कन्झम्पशन किती होतं, बऱ्याच वेळा हीट ट्वीट पण बघावं लागतं, नुसतं शिफ्टचं काढून चालत नाही. हीट ट्वीटमध्ये किती व्हेरिएशन आहे, ती व्हेरिएशन काय आहे, मग फर्नेस होल्ड होती का चार्ज मिक्समध्ये काय इश्यू होता, का लाईट गेली होती, का ब्रेकडाऊन होता, ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलात जाऊन तुम्हाला पॉवर कन्झम्पशनवरती काम करावं लागतं. टॅपिंग टेम्परेचर ऑप्टिमायझेशन, 1500च्या आधी 1550 टेम्परेचर घेतलं काय होईल, पॉवर वाढली, माझी कॉस्ट वाढली. मग मी टॅपिंग टेम्परेचर कसं ऑप्टिमाइज करू शकतो, माझा लॅडल मी रेड आउट कसा ठेवू शकतो, लॅडलवरती झाकण कसं ठेवू शकतो, माझ्या पोरिंग लॅडलवरती झाकण कसं ठेवू शकतो, लॅडलमधला स्लॅक प्रॉपरली काढला तर माझं जे टेम्परेचर ड्रॉप आहे तो कसा कमी होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीवरती आपल्याला काम केलं तर काय होईल, माझं टॅपिंग टेम्परेचर हे काय होईल, ऑप्टिमाइज होऊ शकतं आणि त्याचा तुम्हाला कुठेतरी कॉस्टवरती इफेक्ट होऊ शकतो. तीच गोष्ट आहे यील्ड इम्प्रूव्हमेंट. यील्ड इम्प्रूव्हमेंटमध्ये तुमचं यील्ड जेवढं जास्त असेल तेवढं तुम्हाला बेनिफिट होणार आहे, तेवढं तुमचे रनरायझर कमी निघणार आहे, तुमची पॉवर कॉस्ट कमी होणार आहे आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला होणार आहे. युटिलायझिंग मॅक्सिमम बॉक्स वेट, जे बॉक्स वेट आहे त्याच्यावरती पण बरंच अवलंबून असतं. तुम्ही जर 24/28 50 किलो काढताय, त्याच्यावरती तुम्ही 55 किलो 60 किलो जर काढायला लागला तर ॲटोमॅटिकली तुमचं पॉवर कन्झम्पशन कमी होतं आहे, नंबर ऑफ बॉक्सेस कमी लागत आहेत, सॅन्ड कॉस्ट कमी होती, मोल्डिंग कॉस्ट कमी होती. ओव्हरऑल तुमची कॉस्टिंगवरती काय होतं आहे, पॉझिटिव्ह इफेक्ट होतो आहे आणि तुमची कॉस्ट ही ऑप्टिमाइज होती किंवा कमी होती. म्हणून जेवढं मॅक्सिमम बॉक्स वेट तुम्ही टाकू शकाल तेवढं तुम्हाला टाकता आला पाहिजे. हे करता असताना सॅन्ड टू मेटल रेशो, सॅन्ड प्रॉपर्टीज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, हे पण लक्षात ठेवा. मी परत सांगतो, या सगळ्या गोष्टी करत असताना क्वालिटीला महत्त्व द्यायलाच पाहिजे. असं नाही की क्वालिटीकडे दुर्लक्ष कोणी करायला पाहिजे, कारण शेवटचा डी आहेच वेस्टेजमधला. हे सगळं करून जर रिजेक्ट झालं तर उपयोग नाही आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना क्वालिटीला पण तेवढंच महत्त्व आपल्याला द्यायला पाहिजे. सेल्स वाढला तर मार्जिन वाढते, तुमची कॉस्ट कमी झाली तर प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह होते. तिसरा जो भाग होता तो होता मोल्डिंग आणि पोरिंग. पुढच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहे मोल्डिंग, फेटलिंग या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे रिड्यूस वेस्टेज ऑफ फ्ल्यू अँड फोर्स. तुम्ही जर कधी शॉपफ्लोअरला फिरत असाल आणि मोल्डिंग एरियामध्ये जात असाल तर ऑब्झर्व करा. मोल्डिंग एरियातून जात असताना तुमच्या पायामध्ये कमीत कमी 4 स्लीव 5 कोरा पडलेल्या असतात आणि आपण त्या ओलांडून किंवा त्याच्यावरती पाय देऊन पुढे जातो. ऑब्झर्व करा. त्याच ठिकाणी मी 50 रुपयाची नोट काढून जर खाली टाकली, काय जाल ओलांडून त्याच्यावर पाय ठेवून जाल, असा पाय बाग घेऊन पहिले ती उचलून आपण बघत नाही म्हणून कशामध्ये ती कोर किंवा ती स्लीव हे म्हणजे सुद्धा पैसेच आहेत. हे म्हणून मी जे पहिलं वाक्य सांगितलं तुम्हाला आजच्या सेशनच्या सुरुवातीला की बॉटम लाईनपर्यंत कॉस्ट अवेअरनेस जायला पाहिजे ते हे.
त्या माणसाला माहीत पाहिजे की ही स्लीव पडली, ह्याच्यावर जर पाय दिला तर मी 50 रुपये मोडले, कंपनीचे 50 रुपयाचं नुकसान आहे, या स्लीवची किंमत 50 रुपये आहे, या कोरची किंमत 40 रुपये आहे, हे त्या माणसाच्या डोक्यामध्ये भरवणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते भरवणार नाही तोपर्यंत त्याच्यावरती पाय देऊन तो जाणार. आणि ही सुरुवात कुणी करायला पाहिजे? हे कल्चर जे डेव्हलप होतं ते बॉटम टू टॉप होत नाही, ते टॉप टू बॉटम होतं. हे तुम्ही करायला पाहिजे, तुमच्या डिपार्टमेंट हेडनी करायला पाहिजे. आणि मग हळूहळू ते कल्चर काय होत जाणार, खाली परकट होत जाणार. तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही त्या माणसाकडनं अपेक्षा नाही करू शकत की त्या माणसानं ते उचललं पाहिजे. त्यामुळे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी, रिड्यूस वेस्टेज ऑफ स्लीव अँड कोर, त्याचं रिजेक्शन कसं होणार नाही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. कोर बाद होत आहेत, कोर रिजेक्ट होत आहेत, कोर खराब होते आहे, कोरचं ट्रान्सपोर्टेशनमध्ये कोर ब्रेक होती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं ॲड्रेस करता यायला पाहिजे, त्याच्यावरती काम करायला पाहिजे. सॅन्ड टू मेटल रेशो मागाशी ऑलरेडी आपण बोललो, बॉक्स वेट, सॅन्ड टू मेटल रेशो, जेवढं बॉक्स वेट जास्त तेवढा तुमचा सॅन्ड टू मेटल रेशो कमी होणार, तेवढी तुमची कॉस्ट काय होणार, ऑप्टिमाइज होणार. रिड्युसिंग सॅन्ड ॲडिटिव्ह, बेंटोनाइट कोलबॉनचं ॲडिशन किती असायला पाहिजे. ऑप्टिमाइज करण्यासाठी मी मिक्सिंग सायकलमध्ये काय काम करू शकतो, माझ्या मिक्सरच्या काय इफिशियन्सीमध्ये काय काम करू शकतो, मी माझं रिटर्न सॅन्डमधलं मॉइश्चर कसं वाढवू शकतो, बेंटोनाइटची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टीवरती काम आपल्याला करायला पाहिजे. सॅन्ड मिक्सिंग टाईम ऑप्टिमायझेशन ऑलरेडी आपण आता बोललो. अवॉइड मोल्ड ब्रेकेज अँड सॅन्ड बॅचेस रिजेक्शन. किती मोल्ड मारले पेक्षा किती मोल्ड ओतले हे खूप महत्त्वाचं आहे. मी 50 मोल्ड मारले तासाला आणि 25 ओतू शकलो तर त्याचा उपयोग नाही, कारण उरलेले 25 मोल्ड जर तुटले असतील तर त्यासाठी लागणारे सॅन्ड, त्याचं मिक्सिंग, ते माणसाची इफिशियन्सी, मशीनची इफिशियन्सी सगळं वाया गेलं. त्यामुळे मी 50 मोल्ड ओतले, मोल्डिंग केले तर ॲटलिस्ट त्यातले 49 ते 48 मोल्ड मी काय केले पाहिजेत, पोरिंग केले पाहिजे. जर ते 25 करत असतो आणि 25 मोल्ड जर बाद होत असतील तर ते चांगला नाही. तर मोल्ड ब्रेकेज तिची कारणं काय आहेत, या सगळ्या गोष्टीवरती काम केलं पाहिजे. मोल्ड ब्रेकेज म्हटलं की नॉर्मली आपण एकच गोष्ट बघतो, काय करतो. मोल्ड ब्रेकेज म्हटलं की पहिलं पाणी वाढव, स्टँडर्ड उत्तर असतंय. खाली खालचा माणूस वरच्या माणसाला डायरेक्ट सांगतो काय, पाणी वाढव. पण पाणी वाढवण्यापेक्षा अंडरकट आहे का, ते पायाची लेवल बरोबर आहे का, पॅटर्न लूज झाले का, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं मोल्ड ब्रेकेज होत असतं, त्या पण बघायला पाहिजे. नुसतं पाणी वाढव म्हणून चालत नाही. लंच टाईममध्ये, तुमच्या पॅटर्न चेंजमध्ये, शिफ्ट बदलताना, टी ब्रेकमध्ये आपण फॅन भरून ठेवतो, फॅन वाळलेली असते आणि मोल्डिंग चालू केल्यानंतर काय होतं, पहिला मोल्ड का तुटतो, पाणी कमी आहे म्हणून तुटलेलं असतो. म्हणजे कशामुळे पाणी कमी असतं तर तुम्ही ती स्टँड तिथं ठेवलेली असते. सवय काय लावली पाहिजे, मी ज्यावेळेस ब्रेकला जातोय त्यावेळेस हॉपरमध्ये स्टँड असता कामा नये. सिम्पल गोष्ट आहे ही. या गोष्टी तुम्ही हळूहळू लोकांमध्ये अवेअरनेस डेव्हलप केला तर ते पॉसिबल. शॉर्ट ब्लास्टिंग, शॉर्ट लिकेज. शॉर्ट ब्लास्टिंग कशी उभा राहा, काय होते, शॉर्टनं आंघोळ होते बॉडीमधनं, डोअरमधनं, वरच्या इम्पिलरमधनं, सगळीकडनं तुमच्या अंगावर शॉर्ट लागले असतात. काय होतंय, ते शॉर्ट खाली जमिनीवर जातात, वेस्ट होतात, वाया जातात आणि शॉर्टचं कन्झम्पशन वाढतं. शॉर्टचं कन्झम्पशन वाढलं की तुमची भेटण्याची कॉस्ट वाढली, शॉर्ट ब्लास्टिंगची कॉस्ट वाढली, ऑटोमॅटिकली तुमचं प्रॉफिट. त्यामुळे शॉर्ट लिकेजेसवरती पण काम व्हायला पाहिजे. या बारक्या बारक्या गोष्टी आहेत या प्रत्येक. म्हणून मी मागाशी काय म्हटलं की प्रत्येक डिपार्टमेंटला बजेट द्यायला पाहिजे. बरं तुम्ही पैशाचं देऊ नका, पण ॲटलिस्ट कन्झम्पशनचं तर द्या. किंवा तू एवढ्या महिन्यात एवढे टन, जर तू शॉर्ट ब्लास्टिंग करणार आहे तर तुला एवढे किलो शॉर्ट मिळणार, एवढ्या किलोमध्ये भागवायचं. ह्याच्यापेक्षा जास्त लागले तर तुला उत्तर देता आला पाहिजे का. तर हे कुठंतरी त्याचं गणित तुम्हाला बसवायला पाहिजे. एअर लिकेज, लंच टाईममध्ये जावा, होल्डिंग मशीन कशी उभा राहा, काय होतंय, आवाज चालू असतो का, लिकेज असतं. तुमच्या पॉवरपेक्षा एअरचं लिकेज हे सगळ्यात डेंजर आहे. ते सगळ्यात जास्त पैसे खातं, जास्त एनर्जी खातं, कॉम्प्रेसर. त्यामुळे एअर लिकेज हे झिरो असायला पाहिजे. एअर लिकेज जिथं जिथं एअर लिकेज असते ती काढली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा बेनिफिट होत आहे. यूज VFD कॉम्प्रेसर VFD वापरला तर तुमचं काय होईल, पॉवर कन्झम्पशन कमी होईल. जसं आपण फर्नेसमध्ये IGBT फर्नेस म्हणतो, IGBT फर्नेसमध्ये काय होते, आपली पॉवर कन्झम्पशन कमी होतं. हे झाले पहिल्या 3 सेशनमधला रिकॅप. त्याच्यामध्ये जे काही हायलाइटेड पॉईंट्स होते आपण त्याच्यावरती आज थोडासा रिकॅप झाला, तुम्हाला अंदाज आला. आता आपण
आजच्या ज्या सेशनमध्ये बोलणार आहे त्यामध्ये कॉस्ट ऑफ रिजेक्शन, पोअर क्वालिटी, दॅट इज कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी. त्यानंतर आपण बोलणार आहे फिक्स कॉस्ट ऑप्टिमायझेशन, कपॅसिटी युटिलायझेशन, इन्व्हेंटरी ऑप्टिमायझेशन आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा विषय म्हणजे 1 मिनिट कॉस्ट, जी तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं आणि प्रत्येक माणसाला कंपनीतल्या माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला एक स्टँडर्ड उत्तर असतं का कुठली गोष्ट थांबली किंवा कुठल्या गोष्टीसाठी असेल प्रॉब्लेम तर आपण म्हणतो 5 मिनटं थांब, 5 मिनिटांनी काय फरक पडत नाही, 5 मिनिटं थांब, 5 मिनिटांनी काय फरक पडत नाही, हे आपलं स्टँडर्ड उत्तर असतं का नाही. पण हे 5 मिनटं म्हणजे काय, हे 5 मिनिटाची कॉस्ट काय आहे कंपनीसाठी हे प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. ते आपण आता शेवटचा आपला तो मुद्दा. आता आपण बोलणार आहे कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी. कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी म्हणजे रिजेक्टेड कॉस्ट. आता हे काढतात कशी, तर जे काही माझी कास्टिंग आहे ते रिजेक्शन झालेलं आहे त्याची सेल व्हॅल्यू मी देतो आणि त्याच्यातून मी माझी कास्टिंगची जी स्क्रॅप व्हॅल्यू आहे ती वजा करतो. कारण ते मला परत मिळालेलं आहे, बरोबर ना. स्क्रॅप मला परत मिळालेला आहे त्यामुळे मी स्क्रॅप व्हॅल्यू काय करतो, वजा करतो आणि जी काय होईल ती माझी काय असते, कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी. आता या कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटीमध्ये आपण नॉर्मली काय बघतो, तर रिजेक्शन बघतो, रिवॉर्ड बघतो. बरीच जण त्यामध्ये रिवॉर्ड ॲड करतात, रिवॉर्डची कॉस्ट ॲड करतात, रिपेअरची कॉस्ट ॲड करतात, त्यानंतर कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन ॲड करतात, माणूस तिकडे गेला इकडे आला, ह्या सगळ्या गोष्टी ॲड करतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त इनविजिबल कॉस्ट जे आपल्याला दिसत नाही, थोडक्यात काय तो आईसबर्ग आहे. आईसबर्गचं फक्त आपण टोक बघत असतो कारण ते आपल्याला विजिबल असतं, डोळ्याला दिसतं. पण जमिनीच्या खाली किंवा समुद्राच्या खाली जे काय आहे ते आपण बघत नाही. त्यामध्ये काय आहे तर माझा सेल लॉस झाला. समजा मी 100 कास्टिंग मारले आणि त्यातले 25 कास्टिंग बाद झाले, 75 कास्टिंगच विकू शकतो. म्हणजे 25 कास्टिंगचा सेल माझा काय झाला, कमी झाला. 25 कास्टिंगचा सेल भरून येणार आहे का माझा, नाही, कारण माझी कपॅसिटी तेवढीच आहे ना फर्नेसची किंवा मोल्डिंगची. ते 25 कास्टिंगचा जो माझा सेल आहे तो कायमस्वरूपी काय झाला, लॉस झाला. त्यामुळे लॉस ऑफ सेल, एक्सेस इन्व्हेंटरी माझी राहिली. ॲडिशनल कंट्रोल अँड प्रोसिजर. रिएक्शन आलं की काय होतं, ऑटोमॅटिकली आपण प्रेशर टाकतो, हे असं कर तसं कर, SOP तयार करतो, त्याच्यावरती प्रेशर टाकतो, हे असं करू नको तसं करू नको, तिथे काय तेवढं आपण काय म्हणतो त्याला ॲक्शन प्लॅन लावतो, बरोबर ना. ह्या ॲडिशनल गोष्टी चालू होतात. त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करायला लागते, फाईन्स आहेत, लिगल फी आहे. ह्याच्या व्यतिरिक्त 2-4 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण आपला माणूस कस्टमरला जातो, त्याचा जायचा खर्च, तो आपल्या इथं कंपनीत काम करत असता केला असता तर त्यावेळेस जे काम होणार आहे ते होणार नाही, तो ते जे काही लॉस आहे तो आहे, त्याचं तिथं राहणं हा खर्च आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यात कस्टमर रिजेक्शन येतं. कस्टमर रिजेक्शन आपल्याकडं परत येतं. आपण कास्टिंग देतो 10 किलोनं, कस्टमर काय करतो, थोडंफार मस्टिंग करतो आणि त्याला लक्षात येतं की बोरमध्ये काय आहे, CR आहे. CR आहे म्हणल्यानंतर तो कास्टिंग उचलतो आणि आपल्याला परत देतो. कास्टिंग त्यानं घेतलं असतं 100 रुपयानं, आपल्याला इन्व्हॉइस करताना कितीने करतो, 100 रुपयानंच करतो. त्याचं भाडं कुणाला लावतो, आपल्याला लावतो. बरं कास्टिंग फुल लोड आहे का नाही आहे, पार्ट लोड आहे, जातानाचं भाडं 2 रुपये असतं, तर येताना भाडं पार्ट लोड म्हणून 5 रुपये पडतं. आणि एवढं सगळं करून आपण 10 किलोचं दिलेलं कास्टिंग आपल्याला परत येताना 8च किलो येतं. कधी कस्टमरला प्रश्न विचारला आहे, बाबा 100 रुपयानं मी तुला कास्टिंग विकलं, ते 10 रुपयाचं होतं, 10 किलोचं होतं, तुम्हाला 8च किलोचं दिलं, मग 100 रुपये काय लावलेस, विचारलं आहे का, विचारू शकतो. म्हणजे 2 किलोचे पैसे माझे काय गेले. ह्या सगळ्या गोष्टी इनविजिबल आहेत, जे आपल्याला दिसत नाही, पण त्याचा कुठंतरी डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होतो. अजून काय परिणाम होतो, कस्टमरनं तुम्हाला 100ची ऑर्डर दिली, तुम्ही 100 कास्टिंग त्याला पाठवले, त्यातले 20 कास्टिंग रिजेक्ट झाले. कस्टमरनं त्याचं प्लॅनिंग काहीतरी केलेलं आहे की मला 100 कास्टिंग त्याच्या एंड कस्टमरला द्यायचं. आता त्याला 20 कास्टिंग कमी पडल्यामुळं त्याचा सेल लॉस झाला. त्याचा सेल लॉस झाल्यामुळे त्याला कोणतरी विचारणार आहे ना, त्याची मॅनेजमेंट पाहिजे. 1 महिना झालं, 2 महिने झालं, 3 महिने झालं, 4थ्या महिन्यात त्याची मॅनेजमेंट काय म्हणणार आहे, हे सप्लायरकडनं कायमस्वरूपी बाबा 20% तुझा फेल्युअर माझा सेलचा आहे, तू एकचा शेअर ऑफ बिझनेस काय कर, कमी कर, आणि बीचा प्रॉब्लेम नाही, बीचा वाढव. तुमचा काय झाला, ऑर्डर कमी झाली. हळूहळू तुमचा कस्टमर पण बंद होऊ शकतो जर तुम्ही त्यावरती काम नाही केलं तर. या सगळ्या गोष्टी इनविजिबल आहेत ज्या तुम्हाला दिसत नाहीत, पण त्या कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटीमध्ये येतात. जरी ते पैशामध्ये आपण मोजू शकत नसलो
तरी त्याचा इम्पॅक्ट कुठं ना कुठेतरी जाऊन तुमच्या बॉटम लाईन आणि टॉप लाईन दोन्हीवरती होत असतो लक्षात घ्या. त्यामुळं कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी ही खूप महत्त्वाची आहे. रिजेक्शनवरती काम करणं गरजेचं आहे. मागाशी आपण जे डिफेक्ट म्हटलं अक्वा वेस्ट आहे डिफेक्ट, हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात डेंजरस आहे. अख्खी कंपनी खड्ड्यात घालायचं काम हे डिफेक्ट करतात. त्यासाठी सगळ्यांचा अवेअरनेस खूप महत्त्वाचा आहे की प्रत्येक माणसाला माहीत पाहिजे की त्यासाठी काय केलं पाहिजे. प्रत्येक माणसानं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त क्वालिटीवाला. आपल्याकडे ती एक सवय आहे. जसं मी मागाशी फायनान्सचं बोललो, बॅलन्स शीट बरोबर ना. बॅलन्स शीट बघतो कोण? फायनान्सचा माणूस. दिवे कोण लावलेले असतात? प्रोडक्शनवाल्यांनी आणि क्वालिटीवाल्यांनी. आणि बघतो कोण? फायनान्सचा माणूस. तीच गोष्ट रिजेक्शनच्या बाबतीत आहे. करतो कोण? प्रोडक्शन. शिव्या कोण खातं? संबंध काय आहे का नाही? संबंध नाही असं नाही म्हणत मी. थोडाफार संबंध असू शकतो, पण मेजर कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? प्रोडक्शनचं आहे ना. प्रोडक्शनवाल्याला रिजेक्शनबद्दल कधीच विचारत नाही. का रिजेक्शन झालं विचारलं कोणाला जातं? क्वालिटीवाल्याला. पिंजऱ्यात उभा कोण असतो? काय म्हणतात? क्वालिटीवाला. बरोबर ना. ते बदलायला पाहिजे. जबाबदारी सगळ्यांनी वाटून घ्यायला पाहिजे. सगळ्यांचा अवेअरनेस त्यात असायला पाहिजे. मग प्रोडक्शनवाल्यांनी पण आपलं काय चुकतं आहे, कशामुळे रिजेक्शन येतं ह्याच्या खोलात जायला पाहिजे. कुठं प्रोसेस चुकते का? कुठं रॉ मटेरियलमध्ये इश्यू आहे का? कुठं टुलिंगमध्ये इक्विपमेंटमध्ये इश्यू आहे का? कुठं मशीनमध्ये इश्यू आहे का? काय एक्झॅक्टली आहे ह्याच्या रूट कॉजपर्यंत जाणं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, सोल्युशन काढत असताना आपण प्रॉब्लेम फिक्स करतो, आपण प्रोसेस फिक्स नाही करतो. काय करतो? आपण प्रॉब्लेम फिक्स करतो. म्हणजे काय? मला शिफ्टिंग येतं आहे, मग मी शिफ्टिंग काढण्यासाठी मग पॅटर्न हलव, कुठं काय कर, ह्या गोष्टी आपण करत बसतो. त्याला काय होईल? त्या आयटमचं शिफ्टिंग कदाचित निघून जाईल. पण आपण प्रॉब्लेम सोडवला, आपण प्रोसेसवरती काम नाही केलं. शिफ्टिंग काय आहे त्याच्या खोलात जाऊन आपण पिनबूस आहे किंवा आपलं माउंटिंगची प्रोसेस आहे, आपली डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे, ह्याच्यावरती काम किती लोक करतात. ते जर केलं तर काय होईल? भविष्यात अशा प्रकारचा प्रॉब्लेम कुठल्याच आयटमला येणार नाही. हे लॉंग टर्म विजन ठेवून त्याच्यावरती जे काम करायला पाहिजे ते आपण करत नाही. आपण फक्त प्रॉब्लेम फिक्स करतो तेवढ्या पुरता. तात्पुरतं ज्याला आपण म्हणतो जुगाड मेथड, ते करतो. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा आपले प्रॉब्लेम रिपिटेटिव्ह असतात. तुम्ही जर कस्टमर कंप्लेंटची लिस्ट बघितली तर त्यात तुम्हाला दिसेल की पहिली कस्टमर कंप्लेंट परत 6व्या क्रमांकावर असते, 6व्या नंबरवरती परत 10व्या क्रमांकावर असते. का? कारण आपण तात्पुरत्या पद्धतीनं तो प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न केला असतो. आपण त्याच्या बेसिकवरती काम करत नाही. आणि बेसिकवरती काम न केल्यामुळे काय होतं? ती कंप्लेंट परत काही दिवसानंतर रिपीट होती. मॅन ओरिएंटेड ॲक्शन असता कामा नये. हा माणूस आहे म्हणून माझं रिएक्शन कमी होईल, किंवा या माणसानं कोर्स सिटिंग केलं तर स्टँड येणार नाही, या माणसानं क्लोजिंग केलं की शिफ्टिंग येणार नाही. पण हा माणूस उद्या नसेल तर काय होईल? परत स्टँड येणार, परत शिफ्टिंग येणार. माणसावरती अवलंबून राहू नका. तुमची प्रोसेस अशा पद्धतीने बनवा की कुठलाही माणूस तिथं तुम्ही टाकला तरी सुद्धा काम हे चांगलं व्हायला पाहिजे. डेफिनेटली कॉन्ट्रीमध्ये स्किलला महत्त्व आहे, ते राहणार. त्यामुळं ह्याला लिमिटेशन नक्कीच आहेत, पण त्यातल्या त्यात तुम्ही प्रोसेस अशी रिजिड बनवा की ॲटलिस्ट त्याचा इफेक्ट हा जो आहे तो कमीत कमी होईल. माणूस बदलल्याचा काम थांबणार नाही, किंवा त्याचा इफेक्ट एवढा होणार नाही की तुमचं सगळंच गाशा गुंडायला जाईल. तर ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे डिफेक्ट ॲनालिसिसवरती काम करणं खूप गरजेचं आहे. कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी कमी करणं गरजेचं आहे. कॉस्ट ऑफ पोअर क्वालिटी ही तुमची प्रॉफिट डायरेक्टली खातं, तुमचा बिझनेस खातं, तुमचा टॉप लाईन खातं आणि बॉटम लाईन खातं. हे लक्षात घ्या. बाकीचे वेस्टेज फक्त बॉटम लाईन खातात. माणसाचा फटीक आहे, ट्रान्सपोर्ट आहे, ओव्हर इन्व्हेंटरी आहे, ओव्हर प्रोडक्शन आहे, ओव्हर प्रोसेसिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय खातात? फक्त बॉटम लाईन खातात, तुमचं प्रॉफिट खातात. रिजेक्शन बॉटम लाईन तर खातं. सगळ्यात मोठा धोका तुमची टॉप लाईन म्हणतात. टॉप लाईन म्हणजे तुमचा सेल्स, तुमचा कस्टमर, तुमची ऑर्डर, तुमचा बिझनेस, हे सगळं खातं. त्यामुळे त्याच्यावरती काम करणं खूप गरजेचं. लॉस्ट ऑफ कस्टमर मागाशी म्हणलं असतं. प्रीमियम फ्रेट रिजेक्शन आलं मग काय करावं लागते? 10 कास्टिंग कस्टमर अर्जंट आहेत, स्पेशल व्हेकल करा. त्याचे पैसे कोण देतं? कस्टमर देतो. कस्टमर तर माझा काय संबंध नाही, तुझं जे डिलेट झाला आहे तुझं तू बघ.
आपल्या खिशातनं पैसे घालून आपल्याला कास्टिंग पाठवावं लागतं. एक तर इन्व्हेंटरी ठेवावी लागते, रिडिझाईन, रिटेस्टिंग, ट्रायल्स घ्यावं लागतात. ट्रायलची कॉस्ट काय? ट्रायल घेताना आपण किती वेळ घालवतो? उभा राहतो, झाकून उघडून बघतो, तिथं मोल्डिंगचा वेळ घालवतो, फर्नेस होल्ड करतो. हिची कॉस्ट काढा एकदा ट्रायल, किती मोठी कॉस्ट आहे. लेट डिलेव्हरीज होतात, त्यामुळे फायर फायटिंग होतं, शब्दिक चकमकी होतात तुमच्यामध्ये. प्रोडक्शनवाला, क्वालिटीवाला, डेव्हलपमेंटवाला, सेल्सवाला सगळे एकमेकावर भांडून बसतात. आणि त्याच्यामुळे काय होते, तुमच्या कंपनीचं जे वातावरण जे हेल्दी असायला पाहिजे ते कुठेतरी गडू व्हायला सुरुवात होतं, एकमेकांमध्ये मतभेद व्हायला सुरुवात होतात, टीमवर्क कमी व्हायला लागतं, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. रिएक्शन झाले काय होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती, कॉन्फिडन्स कमी होतो. हे पॅटर्न लावायचं तर तुमच्या मनामध्ये धाकधूक असतं, येईल का नाही, किती टक्के जाईल, काय होईल. डोळे झाकून पॅटर्न लावलं पाहिजे आपण त्या लेवलला जायला पाहिजे की लाव पॅटर्न 100ला 100 रुपये. हे कॉन्फिडन्स ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुमच्या वेस्टेजेस ॲटोमॅटिक कमी होणार. ही धाकधूक असेल, तुम्ही घाबरत पॅटर्न लावायला लागला की तुमचे वेस्टेज वाढणार, कारण तुम्ही तिथं प्रत्येक गोष्ट सेफली करायचा प्रयत्न करणार, तिथं प्रत्येक गोष्टीला तुम्ही वेळ द्यायचा प्रयत्न करणार, तिथं प्रत्येक गोष्ट तुमची स्लो होणार, डिलेज चालू होणार. आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय होणार, तुमची जी कॉस्ट आहे ती ऑटोमॅटिक वाढणार. टीम बर्नआउट, मागाशी म्हटलं होतं फायर फायटिंग, टीम बर्नआउट. तुमची एकमेकाबरोबर क्लासेस चालू झाले की टीमवर्क काय होणार, ऑटोमॅटिकली ते कुठेतरी डिस्टर्ब होणार. ऑलरेडी आपण बोललोय ऑपरेटर मिस्टेक. काय होतंय, रजिस्ट्रेशन झालं की आपण पहिलं जातोय कोणाकडं, ऑपरेटर. चुकलाय, हे काय केलं, व्यवस्थित झाकलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. पण आपण प्रोसेसवरती काम करतो का. वेन इंजिनियर डू नॉट नो द रियालिटी, अगेन मिस्टेक, ऑपरेटर नॉट केअरफुल, ब्लेम ऑपरेटर, नो रूट कॉज, सेम प्रॉब्लेम अगेन, मोर स्ट्रेस, नो इम्प्रूव्हमेंट. तिकडे काय, वेन इंजिनियर अंडरस्टँड रियालिटी, आपण प्रॉब्लेम काय हा समजून घेऊन जर त्यावरती काम केलं तर काय होतंय, लेट अस अंडरस्टँड द प्रोसेस टुगेदर. आपण एकत्र, म्हणून मी नेहमी म्हणतो रिजेक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळेस मे बी डिफेक्ट ॲनालिसिसवरती एक सिरीज मागं गेल्या वर्षी झाली होती, त्यातली काही जण आली पण असते प्रॉब्लेम सॉल्विंगवरती. आपण 4 भागामध्ये ती 4 भाग सिरीज केली होती ती पण. तर त्यात सुद्धा मी ते सांगितलं होतं की तुम्ही सोनी टी व्ही बघताय, सोनी टी व्हीवरती एक मालिका आहे CID, बरोबर ना, बुद्धिमान, दया, अभिजित. काय असतं त्यामध्ये, एखादी घटना घडल्यानंतर ज्यावेळेस त्या CID वाल्याला फोन येतो आणि CIDचा ऑफिसर त्याच्या केबिनमध्ये बसलाय किंवा घरी बसलाय, त्याला फोन येतो की काहीतरी घटना घडली आहे, तो काय करतो, फोनवरती सांगतो त्याला की असं असं कर म्हणून. आपण काय करतो, आपल्याला जेव्हा फोन येतो, आपण येऊन केबिनमध्ये बसलोय आणि सकाळी लगेच क्वालिटीवाल्याचा फोन येतो आपल्याला की साहेब कालच्या कास्टिंगमध्ये 10 कास्टिंग रिएक्शन आलं आहे कोल्डचं. इमिजिएट आपलं रिस्पॉन्स काय असतो, टेम्परेचर 10 डिग्रीनं वाढवतो, बरोबर का नाही. इमिजिएट रिस्पॉन्स होतो, आपण कास्टिंग बघायला पण जात नाही, आपण जागेवरती बसतो आणि सांगतो 10 डिग्री टेम्परेचर वाढतो. CID असं करतो का, नाही करतो. तो जागेवरतीच जातो, ज्याला आपण गॅम्बा म्हणतो, जागेवरती जातो, ते जे काही सीन झाला आहे तो बघतो, त्याचे एव्हिडन्सेस गोळा करतो, तिथल्या लोकांशी बोलतो, तिथलं CCTV फुटेज बघतो, बरोबर ना, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट बघतो आणि मग त्याचं मत बनवतो की काय करायला पाहिजे. आपण तसं करतो का डिफेक्टमध्ये सेम गोष्ट आहे, आपण तसंच केलं पाहिजे. आपण कास्टिंगच्या जवळ जायला पाहिजे, कास्टिंग आपल्याला काय सांगते बघायला पाहिजे, त्याचे मायक्रोचे, सॅन्डचे, पोरिंग टेम्परेचरचे सगळे रिपोर्ट व्हेरीफाय करायला पाहिजेत. ते केल्यानंतर ऑपरेटरशी बोलायला पाहिजे की बाबा काय झालं नक्की, कशामुळे झालं असेल, तुझं काय मत आहे, काही डेव्हिएशन होतं का, काही ॲबनॉर्मॅलिटी होती का, त्यावेळेस काही घडलं होतं का, मे बी लाईट गेली असेल, काही बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात आणि ती लोक तुम्हाला सांगायला स्वतःहून येत नाही, लक्षात घ्या. आणि तुम्ही शिवाय घातल्या तर ते सांगत पण नाही. त्यामुळे तुम्ही बोर्ड बोलून त्यांच्याकडनं कसं ते काढून घ्यायचं ही पण एक स्किल आहे. हे सगळं केल्यानंतर तुम्हाला समजू शकतं की एक्झॅक्टली काय घडलं आणि मी काय करायला पाहिजे. त्यामुळे लेट अस अंडरस्टँड द प्रोसेस टुगेदर. इथं टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे डिफेक्ट ॲनालिसिसमध्ये. जेवढं तुम्ही टीमवर्कमध्ये काम कराल तेवढं तुम्हाला ते सोपं पडेल. फाईंड रूट कॉज, इम्प्रूव्ह प्रोसेस इम्प्रूव्ह करणं पण गरजेचं आहे. मग टेम्परेचर ड्रॉप झालं तर का झालं, लॅडल गरम नव्हता का, मग गरम लॅडल नसताना का पोरिंग झालं, गरम लॅडल लावण्यासाठी मी काय केलं पाहिजे, मग झाकण नव्हतं का,
असेल कदाचित सेराऊल संपला असेल त्याशी स्टोअरमध्ये मिळालं नसेल तर न जागता पोरिंग केलं. मग न जागता पोरिंग करायचं असेल तर त्याला टेम्परेचर वाढून घ्यायला पाहिजे होतं, ते घेतलं नसेल. मग या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे. मग ह्याचं रूट कॉज काय आहे? ह्याचं रूट कॉज आहे स्टोअरवाल्यानं त्याच्याकडे मिनिमम स्टॉक ठेवायला पाहिजे सेराऊल कवरचा. तर कोल्डचं रिजेक्शन आहे आणि रूट कॉज काय निघाले? स्टोअरवाल्याकडे मिनिमम इन्व्हेंटरी असायला पाहिजे. पण हे लिंकिंग ज्यावेळेस आपण पूर्ण अभ्यास करतो त्यावेळेस हे लिंकिंग लावू शकतो. नाहीतर मग 10 डिग्री टेम्परेचर वाढवूया सिम्पल आपण गोष्ट करतो आणि त्यातनं बाहेर पडतो. त्यातनं काय होतं? प्रॉब्लेम तात्पुरता सुटतो. 4 दिवसांनी 8 दिवसांनी सेम केस परत घडते, कारण आपण प्रॉब्लेम फिक्स केला, आपण प्रोसेस फिक्स केलेली नाही. त्यामुळं बिल्ड नॉलेज, टीमवर्क अँड रिस्पेक्ट. ब्लेमिंग डज नॉट इम्प्रूव्ह, अंडरस्टँड डज. वेल नोन इंजिनियर फिक्स इट टुडे, अ वेल लर्न इंजिनियर इम्प्रूव्ह टुमॉरो. आपल्याला उद्याबद्दल पण काम करायचं आहे. आपल्याला तो प्रॉब्लेम आजच्यापुरता नाही सोडवायचा, आपल्याला तो प्रॉब्लेम कायमस्वरूपी सोडवायचा आहे, जेणेकरून माझी जी प्रोसेस आहे, माझी जी फाउंड्री आहे ती काय होईल? स्मूथली रन. क्लिअर आहे एक्सपिरियन्स? रिस्पेक्ट ऑपरेटर, दे आर पार्ट ऑफ युअर सोल्युशन. हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटचं वाक्य, रिस्पेक्ट ऑपरेटर, दे आर पार्ट ऑफ युअर सोल्युशन, नॉट द रिझन फॉर द प्रॉब्लेम. असू शकतात, काही वेळेस असू पण शकतात, नाही म्हणत नाही मी, पण बऱ्याच वेळेस त्यांच्याकडं सोल्युशन जास्त असतं आपल्याकडे, कारण ते तिथं ॲक्च्युअली काम करत असतात. त्यांना माहीत असतं की काय चाललं आहे, कुठं लूपहोल्स आहेत, कुठं प्रॉब्लेम्स आहेत, ते कशा पद्धतीने सोडू शकतो. त्याचं नॉलेज आपल्यापेक्षा त्या ऑपरेटरला बऱ्याच वेळेस जास्त असतं. त्याच्याकडनं इनपुट घेण्यात ह्याच्यामध्ये काहीही वाईटपणा किंवा कमीपणा असता कामा नये. आपण ते घ्यायला पण पाहिजे आणि त्यातनं जे काही चांगलं आहे, मी असं म्हणत नाही सगळंच ते सांगतील ते ऐका, पण जे फिल्टर करा तुम्ही, त्यातनं किती घ्यायचं किती नाही घ्यायचं. याच्यावरती मी जे नेहमी ट्रेनिंग देतो, माझं नेहमी एक वाक्य असतं, ज्यावेळेस तुम्ही शॉपफ्लोअरला जाताय आणि तुमच्याकडं बरीच माणसं येतात, स्पेशली तुम्ही मॅनेजर लेवल असाल, सुपरवायझर लेवलला तर कायम असतात, पण मॅनेजर लेवलला किंवा मिडल मॅनेजमेंट लेवलला हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की तुम्ही ज्या शॉपफ्लोअरवर रन करताय किंवा व्हिजिट करताय, तुमच्याकडं 4 माणसं येत असतात आणि तुम्हाला काही सांगत असतात. जर तुम्ही दुर्लक्ष केलं, जर तुम्ही त्यांचं ऐकलं नाही, तर तुम्ही काय करता, तर तुम्ही कायमस्वरूपी जे इम्प्रूव्हमेंटचे दरवाजे आहेत ते बंद करत असता. कारण तो माणूस तुमच्याकडे एकदा येतो, तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही म्हणता थांब जरा, मी नंतर येतो, बघतो, राहू दे, तू काय सांगतेस रे. तो माणूस एकदा येईल, 2दा येईल, 3ऱ्यांदा तो माणूस विचार करतो, या माणसाला सांगून काय उपयोगच नाही, हा माणूस ऐकून घेत नाही, जाऊ दे मध्ये, मला काय करायचं सांगत नाही. ज्यावेळेस तो असा विचार करायला लागतो, त्यावेळेस तुमच्याकडे ज्या काही इम्प्रूव्हमेंटचे दरवाजे होते ते तुम्ही काय केलेत? बंद करता. भलं तुम्ही ऐकून घ्या त्याचं, तो 10 गोष्टी सांगत, कोणाची तक्रार पण करत, असं पण असतंय की बाबा हा सुपरवायझर असा करतोय, तो तसा करतोय, हे असं करतोय. ऐकून घ्यायचं काम तुमचं आहे. त्यातलं फिल्टर करा, तुमचं योग्य तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही एक्सेप्ट करा, जे नको वाटतं ते सोडून द्या. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही गेला तर डेफिनेटली लोक तुमच्याकडे प्रॉब्लेम बरोबर सोल्युशन पण सांगायला लागतील. नुसते प्रॉब्लेम सांगत नाहीत लोक, हळूहळू ते सोल्युशन पण सांगतील जर तुम्ही त्यांचं ऐकायला लागला, किंवा त्यांना वाटलं की बाबा हा माणूस मला रिस्पेक्ट देतोय, हा माणूस माझा ऐकतोय, हा माणूस मला मी जे काही सांगायचा प्रयत्न करतोय ते रिसीव्ह करतोय. हे जर करू शकला तर डेफिनेटली तुम्हाला त्यातलं इम्प्रूव्हमेंट पॉईंट मिळेल. आता आपण बोलणार आहे फिक्स कॉस्टमध्ये. आता फिक्स कॉस्ट म्हणजे काय, तर आपण दुसऱ्या भाषेत ओव्हरहेड असं पण म्हणतो. आपण नेहमी ऐकतो की ओव्हरहेड जास्त आहे, ओव्हरहेड जास्त आहे. ओव्हरहेड म्हणजे काय, तर माझी कंपनी ज्या दिवशी चालू आहे त्या दिवशीची कॉस्ट आणि माझी कंपनी बंद आहे त्या दिवशीची कॉस्ट. कंपनी माझी बंद आहे तरी पण जी कॉस्ट होती आहे त्याला मी म्हणतो फिक्स कॉस्ट. कंपनी बंद आहे तरी पण कॉस्ट. उदाहरणार्थ माझं लाईट बिल, फिक्स कॉस्ट. लाईटमध्ये तुम्हाला माहिती आहे फिक्स चार्जेस असतात, ते चालू राहतात. बँकेचे चार्जेस चालू आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट चालू आहे, सॅलरी चालू आहे, बँकेचं डिप्रिशिएशन चालू आहे, मशीनचं डिटोरेशन चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तुमच्या फिक्स कॉस्टमध्ये येतात. आणि फिक्स कॉस्ट ही काय आहे, ही तुमची कायमस्वरूपी जात असणार आहे. माझं प्रोडक्शन बनवणार म्हणजे थोडक्यात काय, तर मी 25 दिवस माझ्या महिन्यातले असतील आणि मी 15 दिवस जर प्रोडक्शन केलं आहे आणि 10 दिवस मी ले ऑफ दिला आहे, तर त्या 10 दिवसात पण माझी काहीतरी कॉस्ट ही काय होणार आहे, जाणार आहे. त्यामुळे ती कॉस्ट न जाण्यासाठी किंवा ती कॉस्ट कॉम्पेन्सेट करण्यासाठी मला काय केलं पाहिजे, 25च्या 25 दिवस चालवलं पाहिजे.
The fixed cost is also called as overhead. Fixed cost is cost which is fixed and due to even if the production is not going. These expenses are such that which are mandatory and hence cannot be 100% eliminated. ते आपल्याला काय करता येत नाहीत, कमी करता येत नाही. These fixed costs contain some costs which are not directly related to production activity. या गोष्टी production related activity related नाही आहेत अशा कॉस्ट यामध्ये असतात. Related to management has to be bear those expenses irrespective of production volume. तुमचा जरी वॉल्यूम कमी असेल तरी तुम्हाला ती कॉस्ट द्यायला पाहिजे. मोर इज कपॅसिटी युटिलायझेशन, लेस इज अ फिक्स कॉस्ट. जेवढं तुमची कपॅसिटी युटिलायझेशन जास्त असेल, म्हणजे 25 दिवस जरी चालवलं तर माझी फिक्स कॉस्ट ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डायल्यूट होणार आहे. ते जर मी 15 दिवस चालवलं तर काय होणार आहे, माझी फिक्स कॉस्ट त्या 25 दिवसाची फिक्स कॉस्ट त्या 15 दिवसाच्या प्रोडक्शनवरती पडणार आहे. म्हणजे काय होणार आहे, त्या 15 दिवसात जे काय प्रोडक्शन करणार आहे त्याच्यामध्ये माझी फिक्स कॉस्ट काय होणार आहे. पुढे मला वाटतं उदाहरण मी दिलेलं आहे एक, त्यामध्ये अजून क्लिअर होईल. त्यामुळे इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटीला दुसरा पर्याय नाही. म्हणून मागाशी पण म्हणतो मी तुम्हाला, ट्रायल्स कमीत कमी व्हायला पाहिजे. तर वेळ जेवढा आपण प्रोडक्शनवरती घालवतो किंवा तिथं वेगवेगळ्या गोष्टीवरती घालवतो तो कमी करून आपण प्रोडक्शन कसं वाढवू शकतो ह्याच्यावरती आपलं काम असायला पाहिजे. रिड्यूस डाऊन टाईम, ब्रेकडाऊन, युटिलाइज मॅक्सिमम कपॅसिटी. ह्याच्यावरती आपण परत शेवटच्या स्लाईडमध्ये येणारे कॉस्ट ऑफ 1 मिनिट त्यावेळेस आपण परत डिटेलमध्ये बोलूया. आपले डाऊन टाईम कमीत कमी व्हायला पाहिजे, ब्रेकडाऊन कमी व्हायला पाहिजे, रिजेक्शन कमी व्हायला पाहिजे. हे सगळं कमी झालं तर ओव्हरहेड कमी होणार. ओव्हरहेडचा संबंध रिजेक्शनशी पण आहे, हे लक्षात घ्या. माझं जर 25% रिजेक्शन असेल तर 75% माझे ओव्हरहेड डायल्यूट झाले. आता 100% नाही झाले, कारण मी 75%च विकतोय, 25% पण भरती टाकतोय, ज्याचे मला सेलचे पैसे मिळणार नाही आहेत. त्यामुळे रिजेक्शनचा इफेक्ट इथं पण आहे. परत तुमच्याकडचे रिसोर्सेस जे आहेत ते वापरले पाहिजे. काय पिक्चरमध्ये दिसतंय, माणूस उभा आहे, कशावरती उभा आहे, शिड्याच्या ढिगावरती उभा आहे. त्याला एवढं पण समजत नाही की इथं शिड्या पडल्या, त्यातली एक शिडी उभी करून मी त्याच्यावरनं पलीकडं बघू शकतो. पण तुमच्याकडे किती रिसोर्सेस तुम्हाला दिले तरी कमी पडणार नाही. जर अशा पद्धतीनं तुमचा ॲटिट्यूड आणि अप्रोच असेल तर तुम्हाला किती पण रिसोर्सेस दिले तर ते कमीच होणार आहे. त्यामुळे रिसोर्सेस जेवढे आहेत, रिसोर्सेस म्हणजे काय, तुमची माणसं, तुमचे इन्फ्रास्ट्रक्चर, मशीन्स, ह्याचा मॅक्सिमम वापर आपल्याला करता यायला पाहिजे. त्याचं युटिलायझेशन तुम्हाला 100% करता यायला पाहिजे. फिक्स कॉस्ट रिमेन द सेम रिगार्डलेस ऑफ सेल्स. त्याचे फिक्स कॉस्ट आहेत ते काय व्हायला पाहिजेत, रिमेन सेम रिगार्डलेस ऑफ सेल्स. व्हेरिएबल कॉस्ट चेंजेस बेस्ड ऑन युअर सेल्स ॲक्टिव्हिटी. व्हेरिएबल कॉस्ट काय होती, तुम्ही जितके दिवस प्रोडक्शन करणार आहे तितक्या दिवसातच तुम्हाला लेबरचं पेमेंट द्यायचं आहे, तेवढीच पॉवर कॉस्ट द्यायची आहे, तेवढेच रॉ मटेरियलचे पैसे द्यायचे आहेत. व्हेरिएबल कॉस्ट ही प्रोडक्शनप्रमाणे कमी जास्त होती, फिक्स कॉस्ट ही प्रोडक्शनप्रमाणे कमी जास्त होत नाही, ती तुम्हाला द्यायलाच लागते. कॉस्ट कमी झाली तर प्रॉफिट वाढणार आहे. फिक्स कॉस्ट कंटेन, ऑलरेडी मगाशी आपण बोललो, बँकचा EMI आहे, त्यामध्ये बँकचा इंटरेस्ट आहे, CCचा इंटरेस्ट आहे, डिप्रिसिएशन आहे, हुंडी किंवा बँक चार्जेस आहेत, ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्ट आहे, AMC आहे तुमचे वेगवेगळे, बरोबर ना. स्पेक्ट्रोचा AMC आहे, सांगताय स्पेक्ट्रोच्या माणसाला किंवा 15 दिवसच मशीन वापरले या महिन्यात भाऊ, मी तुझा AMC 15 दिवसाचं येणार, चालतंय. तर काय म्हणणार, माझी काय AMCची पैसे ठरले तेवढे दे बाबा, तू 15 दिवस चालव, नाही तर 25 दिवस चालव, नाही 30 दिवस चालव, मला काय समजणार आहे, बरोबर ना. त्यामुळे AMC आहे, कॅलिब्रेशन चार्जेस आहेत, इन्स्पेक्शन कॉस्ट आहे, स्टेशनरी आहे, स्टाफची सॅलरी आहे. तर मी लेबर कॉस्ट म्हटलेलं नाही, कारण लेबर कॉस्ट व्हेरिएबल आहे, कारण तुम्ही पर KG देत आहे, पण स्टाफची सॅलरी, बरोबर ना. मेंटेनन्स कॉस्ट आहे, जेवढं बंद होईल तेवढं तुमची मेंटेनन्स कॉस्ट उलटी वाढते. इक्विपमेंट थांबलं की त्याचा मेंटेनन्स वाढतो, इक्विपमेंट चालू असेल की त्याचा मेंटेनन्स कमी होतो, हे लक्षात घ्या. असं नाही की महिनाभर मी बंद ठेवलं म्हणजे माझा मेंटेनन्स 0 झाला. महिनाभर ज्यावेळेस बंद राहतं त्यात चालू होताना 100 गोष्टी निघतात, चालू मशीनमध्ये निघत नाहीत. त्यामुळे मेंटेनन्स कॉस्ट, ट्रॅव्हलिंग कॉस्ट आहे, तुम्हाला फिरावं लागते, मार्केटिंगसाठी फिरावं लागते, कॉस्ट ऑफ फोर क्वालिटीसाठी फिरावं लागते, रिजेक्शन बघायला फिरावं लागते, कस्टमर व्हिजिटला जावं लागते. ह्या सगळ्या ज्या कॉस्ट ज्या फिक्स कॉस्टमध्ये येतात. ऑफिस एक्सपेन्सेस आहेत, डिस्काउंट तुम्ही मार्केटिंगसाठी काही मार्केटिंगच्या माणसाला देत असाल, कस्टमरला देत असाल किंवा मधल्या कुठल्या माणसाला देत असाल ते येतं. मार्केटिंग एक्सपेन्सेस आहे, ॲडव्हर्टाइजमेंट आहे तुमची, ते येते. वेबसाईटचे चार्जेस आले, ईमेलचे चार्जेस आले,
गेस्ट येतात तुमच्याकडे, त्याचा खर्च आला, त्याचा राहण्याचा, जेवण्याचा, खाण्याचा, आणण्याचा, नेण्याचा खर्च जो आहे तो सगळा फिक्स कॉस्टमध्ये येतोय. ट्रेनिंग कॉस्ट आहे, बरोबर ना. सिस्टीम एक्सपेन्सेस, ISO आणि IITF ऑडिटचे एक्सपेन्सेस आहेत. का सांगताय तसं 15 दिवस चालू होतं भाव माझं त्या पद्धतीनं कॉस्ट ऐकणार काय IITFवाला तुम्हाला माझे जे काय चार्जेस आहेत तेवढे दे बाबा. सेफ्टी अप्लायन्सेसच्या एक्सपेन्सेस आहेत, लिगल एक्सपेन्सेस आहेत, एम्प्लॉय वेलफेअर एक्सपेन्सेस आहेत, सन्ड्री एक्सपेन्सेस जे आपण कॅश पेटी कॅश म्हणतो आपण ते आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात त्या ओव्हरहेडमध्ये येतात आणि ह्या आपल्याला जर कंट्रोल करायच्या असतील ह्याच्यामध्ये पण आहे. ह्याच्यामधला दर 3 महिन्यानंतर ह्याचा अभ्यास केला पाहिजे, ह्याचं ABC अनालिसिस केलं पाहिजे, या आपण कशा कमी करू शकतो हे बघायला पाहिजे. हा तर वेगळा विषय आहे. पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कपॅसिटी वाढवून हे एक्सपेन्सेस डायल्यूट कसे करू शकता ह्याच्यावरती काम करायला पाहिजे. एक एक्झाम्पल आपण इथं मला वाटतं घेतलं आहे. हां, इथे एक्झाम्पल घेतले. 15 लाख रुपये तुमचा फिक्स कॉस्ट आहे असं आपण गृहीत धरले. 15 लाख रुपये आणि तुम्ही प्रोडक्शन करताय, हा 12 महिन्याचा डेटाचा ॲव्हरेज काढलेला आहे आणि तुम्ही 300 टन गुड कास्टिंग करताय. 15 लाख भागिले 300 टन किती रुपये झाले? 5 रुपये पर केजी, बरोबर. 5 रुपये पर केजी ही तुमची काय झाली? फिक्स कॉस्ट झाली. तेच मी 500 टन गुड कास्टिंग करायला लागलो, काय होईल? मी 300 टन का करत होतो तर माझ्याकडे कपॅसिटी नव्हती, माझं रिएक्शन जास्त होतं, माझे इश्यूज होते. आता मी काय केलं, माझी कपॅसिटी युटिलायझेशन चांगलं केलं, मी 500 टन करायला लागलो आणि माझी फिक्स कॉस्ट 15 लाख. पण फिक्स कॉस्ट माझी कमी वाढत नाही आहे, कारण त्या ही जी कॉस्ट आहे ही आपली फिक्स आहे बऱ्यापैकी, ज्यामध्ये वाढण्याची शक्यता कमी होईल. एखादा दुसरा लाख वाढेल फार तर त्या पलीकडे वाढणार नाही आहे, कारण व्हेरिएबल कॉस्ट ह्याच्यामध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये सगळ्या बँक चार्जेस हे ते बऱ्यापैकी फिक्स आहे. कारण CC तुमची तेवढीच असणार आहे, बँकचं डिप्रिशिएशन तेवढंच असणार आहे, ॲडमिशन कॉस्ट तेवढीच असणार आहे, स्टाफची सॅलरी ऑलमोस्ट तेवढीच असणार आहे, फार मोठा फरक पडत नाही. मग ती जर मी 500 टन करायला लागलो तर माझी फिक्स कॉस्ट किती येणार आहे? 3. म्हणजे 2 रुपये पर केजी मी फक्त कपॅसिटी माझी वाढवल्यामुळं माझं प्रॉफिट काय होणार आहे? एवढं सिम्पल लॉजिक आहे. ते जो उलटा विचार करू, मी 500 टन करत होतो ते जर मी कपॅसिटी माझी ऑर्डर कमी झाल्या किंवा इतर काय कारणामुळे जर 300 टन करायला लागलं तर 3 रुपये होतं, ते माझं काय होणार आहे? ती कॉस्ट माझी 5 रुपये होणार आहे. म्हणजे 2 रुपये माझा काय होणार आहे? प्रॉफिट कमी होणार आहे. त्यामुळे मी जेवढी कपॅसिटी युटिलायझेशन करेन तेवढं काय होईल? आपल्याला बेनिफिट होणार आहे. ह्याच्यामध्ये रिजेक्शनचा भाग महत्त्वाचा आहे. म्हणून मी म्हटलं टॉप लाईन बॉटम लाईन दोन्ही महत्त्वाचं आहे. टॉप लाईन पण तेवढीच महत्त्वाचं आहे. मी सेल किती करतो हे पण महत्त्वाचं आहे. मी नुसतं प्रोडक्शन किती करतोय महत्त्वाचं नाही आहे, मी सेल किती करतोय. मी प्रोडक्शन 500 टन केलं पण सेल किती केला? 490 केला का 300 केला? 200 टन जर रिएक्शन मी करत असेल तर माझं काय होणार आहे? फिक्स कॉस्ट ही डायल्यूटच होणार. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रोडक्शन पर मंथ, कपॅसिटी युटिलायझेशन, रिजेक्शन पर्सेंटेज, इंटरेस्ट ऑफ बँक रेट, इन्व्हेंटरी ऑफ रॉ मटेरियल, इन्व्हेंटरी ऑफ WIP, इन्व्हेंटरी ऑफ फिनिश गुड, या सगळ्या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्या ऑलरेडी आपण बऱ्याचशा गोष्टी यातल्या बोललो आहे. ह्याच्यामध्ये आपण रेशो हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. प्रत्येक फॉन्ड्रीमध्ये आपल्याला रेशो माहीत असणं गरजेचं आहे. ह्या रेशो आता तुम्ही म्हणाले मॅनेजमेंटला माहिती पाहिजे, मला कशाला माहिती पाहिजे, तर तसं नाही आहे. हे तुमच्या डिपार्टमेंट वाईज हे रेशो तुम्हाला सुद्धा माहीत असणं किंवा ॲटलिस्ट सुपरवायझर लेवलपासून पुढं माहीत असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काय? सेल्स टू इन्व्हेंटरी रेशो. माझी इन्व्हेंटरी किती आहे, माझा सेल्स किती आहे, त्याचा रेशो. माझी इन्व्हेंटरी वाढली तर काय हा रेशो मला गडबडणार आहे, माझी कॉस्ट काय होणार आहे? वाढणार. परचेस टू सेल रेशो. मी परचेस किती रुपयाचं केलं, सेल किती रुपयाचं केलं. मी समजा 100 रुपयाचं परचेस केलं आणि सेल 50 रुपयाचाच केला तर काय होईल? 50 रुपयाने माझी इन्व्हेंटरी वाढली, माझी कॉस्ट वाढली, ऑटोमॅटिकली माझा कॅश फ्लो पण गडबडणार आहे. कारण मी 100 रुपयाचं परचेस केल्यामुळे मला 100 रुपये द्यायला पाहिजे, पण येणार किती रुपये बॅगनं? 50 रुपये येणार. म्हणजे 50 रुपये मी आणायची कुठं आलो? थोडक्यात मला पगार यावेळेस 15 दिवसावर मिळाला आहे. 10,000 रुपये पगार आहे, मला पगार 5,000 मिळाला आहे का तर 15 दिवस कंपनी बंद होती. खर्च किती आहे माझा? 8,000 आहे घरातला. म्हणजे काय झालं? 3,000 रुपयाचं शॉर्टफॉल आहे. ते 3,000 रुपये मला कोणाकडनं तरी उसने घ्यायला पाहिजे किंवा माझ्या सेव्हिंगमधनं मला वापरला पाहिजे. म्हणजे थोडक्यात 3,000 रुपये तुमच्या ओव्हरऑल
सेव्हिंगमधनं किंवा तुमच्या ओव्हरऑल बजेटमधनं काय झाले, कायमचे कमी झाले. ते भरून येणार आहेत का कुठं? भरून येणार नाही जोपर्यंत तुमचं इन्कम त्या पद्धतीनं वाढत नाही. सेल्स टू मेंटेनन्स रेशो, सेल्स आणि मेंटेनन्सचा रेशो किती असला पाहिजे. टर्नओव्हर रेशो, किती रुपयाचा टर्नओव्हर, किती दिवसांनी तुमचे पैसे फिरून तुम्हाला परत मिळतात, हा रेशो. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही किती दिवसात कास्टिंग काढले, किती दिवसात ते विकले, हा जो गॅप आहे हा गॅप पण महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही 1 तारखेला कास्टिंग काढले आणि पुढच्या महिन्यात ते 30 तारखेला विकलं आहे, चालेल का? नाही चालणार. 1 तारखेला काढले आणि 10 तारखेला विकलं आहे तर तुम्हाला पैसे पण त्या पद्धतीनं 60 दिवसात किंवा 45 दिवसांनी येणार आहेत. पण तुम्ही 2 महिने जर तुमच्या इथंच कास्टिंग ठेवलं तर ॲटोमॅटिकली काय होणार आहे, तुमचा कॅश फ्लो पण गडबडणार आहे, चुकणार आहे. प्रोडक्शन टू सेल्स रेशो, प्रोडक्शन किती झालं, सेल्स किती झालं, मग आपण बोलत होतो. हे सगळे रेशो जे आहेत ते पण तेवढेच महत्त्वाचे. दीज रेशोज आर डिफरंट फॉर ईच फाउंड्रीज. हे ह्याच्यामध्ये स्टँडर्ड काय नाही, हे फाउंड्री टू फाउंड्री व्हेरी होऊ शकतं. तुम्हाला रेशो तुमचा ट्रेंड काय आहे हा ट्रेंड तुम्ही सेट केला पाहिजे आणि त्यामध्ये ऑप्टिमाइज कसं करता येईल, हा कसा इम्प्रूव्ह करू शकतो आपण हे बघायला पाहिजे. ईच फाउंड्री हॅज टू सेट अप देअर ओन बेंचमार्क, take action to optimize and or to improve them, thus help to reduce fixed cost or overhead. तर ओव्हरहेड कमी करण्यासाठी तुम्हाला ब्रेकडाऊन कमी करायला पाहिजे, प्रोडक्शन वाढवलं पाहिजे. त्यानंतर मगाशी म्हटलं तसं फिक्स कॉस्टचं ABC ॲनालिसिस करून त्यातनं जे काही तुम्हाला इम्प्रूव्ह करता येते ते करायला पाहिजे. फास्ट रिकव्हरी ऑफ पेमेंट, ऑन टाईम पेमेंट, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पेमेंट तुम्हाला कस्टमरकडनं काय यायला पाहिजे, ऑन टाईम यायला पाहिजे. नाही तर मगाशी म्हटलं तसं की माझा पगार 10 तारखेला 15 तारखेला व्हायला लागला, 20 तारखेला, का तर मला कस्टमरकडनं पैसे यायचे पण ते आलेले नाही आहेत. माझा पगार 10 तारखेला होतो आहे म्हणून मी घरभाडं 12 तारखेला देतो आहे, तर माझा पगार जर या महिन्यात काही कारणामुळं 15 तारखेला झाला तर काय होईल, घरभाडंवाला 12 तारखेला तुमची जागा उभा राहणार, मला भाडं दे, पण माझ्याकडे पैसे आहेत का, नाही आहेत. म्हणजे तू काय म्हणणार, नाही बाबा तुम्हाला 20 तारखेला देतो, का तर मला पैसे आलेले नाहीत म्हणून मी तुला देतो. तेच केस सप्लायर कस्टमरनं तुम्हाला पैसे दिले नाही तर तुमच्याकडे पण कॅश फ्लो राहणार नाही. ऑन टाईम डिलिव्हरी, लेस LCM म्हणजे नॉन परफॉर्मिंग मटेरियल हेल्प्स इन स्पीड ऑफ दी सप्लायज अँड दस रिड्युसेस युअर इन्व्हेंटरी कॉस्ट. सिमिलरली लेस ब्रेकडाऊन हेल्प यू इन इम्प्रूव्हिंग कॅपॅसिटी युटिलायझेशन. ब्रेकडाऊन कमी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते जर कमी झाले तर काय होणार आहे, तुमची काय कमी होणार आहे, इन्व्हेंटरी कॉस्ट पण कमी होणार आहे आणि तुमची प्रोडक्शन वाढणार आहे. आता आपण येणार आहे 1 मिनिट कॉस्ट या टॉपिक. 1 मिनिट कॉस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे प्रत्येक माणसाला तुमच्या इथली 1 मिनिटाची कॉस्ट काय आहे हे माहीत असायला पाहिजे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं की आपण नॉर्मली म्हणतो 5 मिनिटं होती, 5 मिनिटं लागणार, त्याला काय होतं आहे, 5 मिनिटांनी काय फरक पडतो आहे, असं एक आपण जनरल वाक्य बोलून जातो, पण त्या 5 मिनिटाची कॉस्ट काय आहे आपल्याला माहीत असायला पाहिजे. एनी टाईम लॉस ड्यू टू एनी रिझन लाईक ब्रेकडाऊन, प्लॅनिंग और मेंटेनन्स और मटेरियल शॉर्टेज और एनी अदर रिझन विल लूज ऑपॉर्च्युनिटी, ह्याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट पण म्हणतात. याला 1 मिनिट कॉस्ट जे म्हणलं आहे त्याला मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट पण म्हणतात. म्हणजे थोडक्यात तो सेल करायची संधी मी काय झाली, गमावली आहे. तो सेल मी करू शकलो असतो, ते पैसे मी कन्वर्ट करू शकलो असतो सेलमध्ये, पण ते मी संधी गमावली आहे का, तर ब्रेकडाऊन होता, रिजेक्शन होतं, XYZ कारण आहे, त्याच्यात वेगवेगळी कारण आहे. आता एक उदाहरण मी ते घेतलेलं आहे, त्याच्यात कॉस्ट मी काढून दाखवली. से अ फाउंड्री हॅज कॅपॅसिटी ऑफ 500 टन. 500 टन कॅपॅसिटीची एक फाउंड्री आहे आणि त्याचा रेट पर के जी 80 रुपये आहे. म्हणजे साधारणपणे तुमची जी प्लांटची कॅपॅसिटी आहे 4 करोड रुपये तुमचा सेलची कॅपॅसिटी आहे. सो 1 मिनिट कॉस्ट इज 4 करोड डिवायडेड बाय 26 दिवस. 4 कोटी रुपये तुमची कॉस्ट आहे डिवायडेड बाय 26 दिवस. म्हणजे किती झाली, 1068 रुपये पर मिनिट, बरोबर ना, डिवायडेड बाय 24 आवर्स करून बघा. 4 कोटी डिवायडेड बाय 26 दिवस डिवायडेड बाय 24 आवर्स जर केलं, डिवायडेड बाय 60 मिनिट जर केलं तर एका मिनिटाची कॉस्ट 1068 रुपये झाली. म्हणजे मी जर 1 मिनिट माझी फर्नेस बंद केली तर मी 1000 रुपयाचा सेल लॉस केलेला. जर 10 मिनिटं झाले तर याचा अर्थ किती झाले, 10,000 रुपये झाले. आपण सहज म्हणून जातो की 10 मिनिटं काय फरक पडणार, पण 10 मिनिटाची कॉस्ट 10,000 रुपये आहे हे प्रत्येक माणसाला माहीत पडत.
ज्यावेळेस ते कळलं त्यावेळेस त्या माणसामध्ये अवेअरनेस येईल. तो 10 मिनिटाचं 8 मिनिटं करायचा प्रयत्न करेल. मी असं म्हणत नाही 0 होईल, मी असं बिलकुल म्हणत नाही की ते 0 होईल, पण ते 10चं 9 होईल, 10चं 8 होईल, 8चं 7 होईल. काहीतरी त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होईल. आणि त्यासाठी हे तुम्हाला तुमच्या इथं ही कॉस्ट काढा आणि पायावरती लावा की एका मिनिटाची कॉस्ट होती. आणि हे ज्यावेळेस ते लोकांमध्ये अवेअरनेस येईल त्यावेळेस ॲटोमॅटिकली स्पेशली मेंटेनन्सच्या माणसांमध्ये 5 मिनटं मशीन माझं बंद राहिलं, 5 मिनटं माझी फर्नेस बंद राहिली, 5 मिनटं सॅनफॅन बंद राहिला, त्याचं महत्त्व काय? माणूस जेवायला गेला आहे आणि मग सगळेजण एकदम जेवायला जातात मेंटेनन्ससाठी, मशीन बंद असते, तेव्हा तर थांबा मी आता जेवायला बसतोय 10 मिनिटांनी, ते 10 मिनिटाची कॉस्ट आहे. मग जेवायला जाताना स्टॅगरिंग करून जायला पाहिजे, एकानं ते थांबायला पाहिजे, जेणेकरून जर काय भेटावं आला तर तो ॲटेंड कोणीतरी करायला पाहिजे. तर या बारक्या बारक्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कॉस्ट ऑफ 1 मिनिट ही सुद्धा महत्त्वाची आहे. तुम्हाला इथे मी काढून दाखवली आहे. कॉस्ट ऑफ 1 मिनिट इज इक्वल टू 1068 रुपीज पर मिनिट. इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस, त्या पुढच्या काही ॲडिशनल स्लाइड्स ॲड केलेल्या आहेत. त्यामध्ये इफेक्टिव्हनेस आणि इफिशियन्सी हे जर मी सगळ्यात चांगलं उदाहरण नेहमी देतो म्हणजे क्रिकेट, ते आपल्याला समजायला खूप सोपं जातं. 2 प्लेयर आहेत, एक वैभव सूर्यवंशी आहे आणि दुसरा आपण घेऊया राहुल द्रविड आहे. वैभव सूर्यवंशी आणि राहुल द्रविड दोघांनी 50 बॉल खेळले. किती बॉल खेळलेत? 50 बॉल खेळले. वैभव सूर्यवंशीनं 50 बॉलमध्ये 100 रन काढले आणि राहुल द्रविडनं 50 बॉलमध्ये 60 रन काढले. आता दोघंही इफेक्टिव्ह आहेत का नाही? ह्यानं पण अर्धशतक केलं, ह्यानं शतक केलं, दोघांनी रन केल्या, दोघंही इफेक्टिव्ह आहेत. पण इफिशियंट कोण आहे? कुठली टीम जिंकू शकते? कुठल्या टीमचे जिंकायचे चान्सेस जास्त आहेत? वैभव सूर्यवंशी. का? तर त्यानं 50 बॉलमध्ये 100 काढल्यात, ह्यानं 50 बॉलमध्ये 70च काढल्यात. स्ट्राईक रेट कोणाचं जास्त आहे? वैभव सूर्यवंशी. तसंच फाउंड्रीमध्ये पण आपलं इनपुट काय आहे आणि त्याचं आउटपुट काय आहे ह्याचा रेशो खूप महत्त्वाचा आहे. मी 10 रुपये घालून किती रुपये मिळवले किंवा एवढं मटेरियल घालून एवढं प्रोडक्शन केलं आहे, एवढ्या वेळेत एवढं प्रोडक्शन केलं आहे, एवढ्या वेळेत एवढ्या कोड काढल्या, एवढ्या पॉवरमध्ये एवढं मेटल केलं आहे, ह्याच्यावरती तुमची इफिशियन्सी ठरते. इफेक्टिव्हनेस महत्त्वाचा नाही आहे. पूर्वी इफेक्टिव्हनेस महत्त्वाचा होता, आता इफेक्टिव्हनेस महत्त्वाचा नाही तर इफिशियन्सी महत्त्वाची आहे. जो माणूस किंवा जी प्रोसेस किंवा जे मशीन इफिशियंट आहे तेच तुम्हाला काय करू शकतं? प्रॉफिट वाढवून देऊ शकतं किंवा तुम्हाला सस्टेनेबल करू शकतं. जे मशीन इफिशियंट नाही ते बदलणं, जो माणूस इफिशियंट नाही तो बदलणं, जी प्रोसेस इफिशियंट नाही ती बदलणं खूप गरजेचं आहे काळाप्रमाणे. नुसता इफेक्टिव्ह असून चालत नाही, तर इफिशियंट असायला पाहिजे. कमीत कमी खर्चामध्ये त्याला काय केलं पाहिजे? जास्त आउटपुट दिलं पाहिजे. इथं काही उदाहरणं दिली. प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. मी प्रोडक्शन केलं, मला 500 टनचं शेड्यूल टार्गेट होतं, मी 500 टन प्रोडक्शन केलं, पण माझी प्रोडक्शन कॉस्ट काय आहे? एका कंपनीची 40 रुपये, एका कंपनीची 42 रुपये. कुठली फाउंड्री चांगली आहे? दोघांनी 500 टन केलेलं आहे, पण एकानं 40 रुपये प्रोडक्शन कॉस्टमध्ये केलं, एकानं 42मध्ये केलं. तर कुठली फाउंड्री चांगली आहे? कुणाचं प्रॉफिट जास्त असणार आहे? त्यानं 40. प्रोडक्शन वर्सेस रिजेक्शन पर्सेंट. दोघांनी 500 टन केलं, एकाचं रिजेक्शन आहे 4%, एकाचं रिजेक्शन आहे 8%. कुठली फाउंड्री प्रॉफिटमध्ये जाणार आहे? त्याचं 4%. इफिशियन्सी, नुसतं इफेक्टिव्हनेस नाही, दोघांनी तेवढंच केलेलं आहे, पण इफिशियंट कोण आहे हे बघणं गरजेचं आहे. मेल्टिंग पर शिफ्ट, दोघांनी 10 टनच केलं आहे मेल्टिंग, पण एखादं पॉवर कन्झम्पशन 580, एखादं पॉवर कन्झम्पशन 510 आहे. कोण इफिशियंट आहे? त्यानं 510 केले, त्याची कॉस्ट कमी झाली, त्याचं प्रॉफिट ॲटोमॅटिकली वाढून येतं. प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल, मी परचेसनं तुम्हाला मटेरियल दिलं आहे, तुमचं प्रोडक्शन व्यवस्थित झाले, पण एकाची परचेस कॉस्ट आहे 40 रुपये, एकाची परचेस कॉस्ट आहे 38 रुपये. कोण इफिशियंट आहे? ज्याची 38 रुपये, कारण त्यानं 2 रुपये ऑलरेडी रॉ मटेरियलमध्ये वाचवले जे तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲड झालेले आहेत. प्रोक्युरमेंट ऑफ रॉ मटेरियल 0 प्रीमियम फेट, काहीच प्रीमियम फेट लागलेलं नाही. एकाला मात्र काय केलं? स्पेशल गाड्या लावून मटेरियल आणलं, त्याला प्रीमियम फेट लागला आहे. कोण इफिशियंट आहे? ज्याला प्रीमियम फेट लागला नाही. डिस्पॅच टनेज, ऑन टाईम डिलिव्हरी, त्याचप्रमाणे डिस्पॅच टनेज 0 प्रीमियम फेट, डिस्पॅच लो इन्व्हेंटरी. दोघांनी 500 टन डिस्पॅच केला, पण एकाची इन्व्हेंटरी 100 टन आहे, एकाची इन्व्हेंटरी 200 टन आहे. कोण इफिशियंट आहे? ज्याची 100 टन आहे. का तर इन्व्हेंटरी कॉस्ट काय केली?
ऑप्टिमाइज केली, कमी केली आहे, रिड्यूस केली आहे. त्यामुळे इफिशियन्सी ही खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. ज्याची कॉस्ट कमी त्याचं प्रॉफिट वाढलं, ज्याची कॉस्ट जास्त त्याचं प्रॉफिट कमी. सिम्पल लॉजिक आहे. त्यामुळे ज्या इफिशियंट प्रोसेस आहेत तिथं ॲटोमॅटिकली तुमची कॉस्ट कमी होणार आहे, प्रॉफिट वाढणार आहे. इनइफिशियंट प्रोसेस असेल तर काय होणार आहे, तुमची कॉस्ट वाढणार आहे, प्रॉफिट कमी होणार आहे. कारण आपण पहिल्यांदाच बघितलं जातं काय, प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट मायनस प्राईस. प्राईस ही सेम आहे दोघांमध्ये. प्राईस कुठेही कुणी वाढवून तुम्हाला देणार नाही आहे, दोन्ही कंपनीला प्राईस सेमच आहे. इफेक्ट काय आहे, तुमची कॉस्ट तुम्ही कशा पद्धतीनं मॅनेज करताय तो. आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इज इक्वल टू इफिशियन्सी. तुम्ही आउटपुट काय केलं आहे आणि त्यातनं तुम्हाला इनपुट काय मिळालं आहे इज इक्वल टू. एवढ्या पैशात मी एवढा प्रोडक्ट तयार केला तर इफिशियंट आहे, पण एवढे पैसे घालून मला एवढंच प्रोडक्ट करता आला तर ती प्रोसेस काय आहे. ह्याच्यामध्ये प्रोसेस आली, माणूस पण आला. लक्षात घ्या, एखादा माणूस एक जण 50 स्कोर काढतो, एक जण 30 स्कोर काढतो. कोण इफिशियंट आहे, 50 स्कोर काढताना. मशीन आहे, आपण मशीन बदलतो, फर्नेस आहे किंवा मोल्डिंग मशीन आहे, आपण बनतो ना, ही मशीन इनइफिशियंट आहे, जुनी झाली, खराब आहे, ब्रेकडाऊन वाढलेत. मशीनची लाईफ हे कसं ठरवणार, इफिशियन्सी ब्रेकडाऊनवरनं ठरवणार, त्याच्या प्रोडक्टिव्हिटीवरनं ठरवणार, त्याच्या पॉवर कन्झम्पशनवरनं ठरवणार. जर ते मशीन इनइफिशियंट असेल तर त्याला पैसे घालत बसण्यापेक्षा ते मशीन बदलून नवीन मशीन आणलं तर तुमचा काय होणार आहे, कॉस्ट कमी होणार आहे आणि त्या नवीन मशीनचे पैसे भरून निघणार आहेत. आणि ह्याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे, जे तुमची ओव्हरहेड डायल्यूट करणार. त्यामुळं इनइफिशियंट मशीन बदलणं ही सुद्धा एक चांगली स्ट्रॅटर्जी असू शकते. नो कस्टमर पेज यू फॉर युअर इनइफिशियन्सी. हे पण खूप महत्त्वाचं आहे. कुठलाही कस्टमर तुम्हाला जास्त पैसे देत नाहीत कारण तुमचं मशीन खराब आहे, तुमचं रिजेक्शन जास्त आहे, तुमची माणसं चांगली नाही आहे, म्हणून तुम्हाला कुठलाही कस्टमर पैसे वाढवून देत नाही. कस्टमर पे ओनली फॉर युअर इफिशियन्सी, नॉट फॉर युअर इनइफिशियन्सी. त्यामुळे इनइफिशियन्सीज तुम्हालाच काय केल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजे. कॉस्ट ऑडिट आणि कॉस्ट रेशो मागाशी आपण ऑलरेडी बोललो याच्यावरती. हे मी ऑलरेडी भरपूर ठिकाणी इम्प्लिमेंट केलं आहे. माझ्या मते खूप चांगली प्रोसेस आणि पद्धत आहे कॉस्ट कमी करण्यासाठी. इथे मी आता काय केलं आहे की पर्सेंटेज ऑफ मटेरियलची कॉस्ट माझी दर महिन्याला कशी जाते आहे ह्याचं मी ट्रॅकिंग केलं. जर जिथं वाढते आहे तिथं मी अभ्यास करू शकतो की का वाढली आहे, का मार्केटमधले रेट वाढलेत, का माझं कन्झम्पशन वाढलं आहे, का माझी रिकव्हरी कमी झाली आहे, का माझा बर्निंग लॉस वाढला आहे, ह्याच्यावरती आपल्याला काम करता येईल. त्यामुळे हे दर महिन्याला करायला पाहिजे. सेल्स टू लेबर कॉस्ट, माझी लेबर कॉस्ट, सेल्स टू पॉवर कॉस्ट हे जर बघितलं तर तुम्ही कमी व्हायला लागले. हे रिअल एक्झाम्पल आहे ना, तो त्या फाउंडरचे सांगत नाही, म्हणजे रिअल एक्झाम्पल आहे. पण कमी व्हायला का कमी झाली, कुठेतरी काम झाले म्हणून. हे काम का झाले तर हे मॉनिटर झाले म्हणून काम झाले. हे मॉनिटर जर केलं नसतं तर माहीत नाही. आज बऱ्याच जणांना माहीत पण नाही की माझी पॉवर कॉस्ट काय आहे, किती पर्सेंट आहे, किंवा सेल टू पॉवर कॉस्ट किती पर्सेंट आहे. जर तुम्हाला माहीतच नाही तर तुम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेऊ शकत नाही. एखादा रोग कधी तुम्ही बरा करू शकता, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की मला हा रोग झाला आहे आणि मग त्याच्यावरती तुम्ही इलाज किंवा औषधं किंवा मेडिसिन चालू करू शकता. त्यावेळेस तो रोग बरा होतो. जोपर्यंत तुम्ही त्यावर काम करत नाही किंवा तुम्हाला माहितीच होत नाही तोपर्यंत रोग तुम्ही तो बरा करू शकत नाही. त्यामुळं त्याचप्रमाणे सेल्स टू कॉस्ट ऑफ वॉर क्वालिटी ही खूप सिम्पल एक्झाम्पल आहे. हे मगाशी बोललो आहे थोडीशी टॉप मॅनेजमेंटची झाली किंवा आपण म्हणू शकतो डिपार्टमेंट हेडची झाली. हे सुपरवायझर लेवल आपण करू शकतो की माझं मॅग्नेशियमचं कन्झम्पशन किती आहे दर महिन्याचं, रोजचं आपण काढू शकतो की माझं रोजचं मॅग्नेशियम कन्झम्पशन किती आहे. मग ते कमी करण्यासाठी मी काय करू शकतो, मग मॅग्नेशियमचं कन्झम्पशन कमी करण्यासाठी मी माझ्या प्रोसेसमध्ये काय कमी करू शकतो, रॉ मटेरियलमध्ये काय काम करू शकतो, ह्या गोष्टीवरती काम करू शकता. टेम्परेचर टिप आणि फेरोकम तुम्हाला आश्चर्य वाटेल, जाऊन उद्या व्हेरीफाय करा. स्लॅक पावडर ही 3 उदाहरणं तुम्हाला देतो. ॲज ए प्रोजेक्ट म्हणून बघा उद्या जाऊन तुमच्या इथं त्याचं कन्झम्पशन काढून बघा, तुम्हाला शॉक लागेल. शॉक किती वापरलं पाहिजे. कप फेरोकप किती लागतो, एका हिटला 1 कप. जाऊन उद्या करून बघा. तुमचं रेशो कमीत कमी 1.8 1.9 काही ठिकाणी 2 पण येतो. जर 2 कप तुम्ही एका हिटला वापरताय ह्याचा अर्थ काय होतो, प्रत्येक हिटला तुम्ही डबल वापरताय. ह्याचा अर्थ एक तर तुमचे कप खराब आहे किंवा प्रोसेसमध्ये आहे किंवा लोकांना माहीतच नाही, लोकांनी त्यावर कामच करत नाही. हे ज्यावेळेस तुम्ही मॉनिटर करताय तिथं तुम्ही बघत असाल 1.05 वरनं
0.39 का? मग ते काम झालं. एवढं झाल्यानंतर मग सुपरवायझरशी डिस्कस केलं, ऑपरेटरशी डिस्कस केलं, सप्लायरला बोलवलं, या सगळ्यांना एकत्र बसवलं, या सगळ्यांची डिस्कशन केलं आणि त्याच्यावरती काम केलं. त्यानंतर ते काय झाले, या बारक्या गोष्टी ह्याच्यावरती तुम्ही जेवढं काम कराल तेवढं तुम्ही कॉस्ट तुमची ऑप्टिमाइज करू शकता. मी परत म्हणतोय, कमी नाही, ऑप्टिमाइज करू शकता. कॉस्ट ऑडिट आणि कॉस्ट रेशिओज विल हेल्प यू टू अंडरस्टँड वेअर यू ॲक्च्युअली लूज युअर मनी, दॅट इज ट्रेडिंग पॉईंट. हे सगळे ट्रेडिंग पॉईंट आहेत, हे तुमच्या हातातले आहेत, लक्षात घ्या. हे कंट्रोल करणं तुमच्या हातात आहे. ह्याला कुठला मॅनेजमेंटचा माणूस किंवा ओनर खाली याची गरज आहे का? नाही आहे. हे तुम्ही डिपार्टमेंट हेड म्हणून ॲज अ सुपरवायझर म्हणून तुम्ही पण करू शकता आणि हे या गोष्टी करून तुम्ही मॅनेजमेंट दाखवू शकता की मी कशा पद्धतीनं तुमची कॉस्ट सेव्हिंग करू शकतो. तुमचं स्वतःचं नॉलेज वाढतंय, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतोय आणि मॅनेजमेंटला तुमच्यावरती विश्वास पण मिळतो की हा माणूस काहीतरी करायला लागला, ह्याला आपण कुठेतरी पुढं दिलं पाहिजे. फॉन्ड्रीमध्ये सकाळी 8ला इन करून 5ला जाणं ही करणारी माणसं आहेत, असतात. पण ती माणसं आयुष्यभर सुपरवायझर म्हणून राहतात, शिफ्टमध्येच काम करतात आणि तिथंच रिटायरमेंट. जी माणसं ह्या सगळ्या गोष्टीतनं जातात, ह्यातनं शिकतात, यातनं इम्प्रूव्हमेंट करतात, तीच माणसं भविष्यात सुपरवायझरवरनं डिपार्टमेंट हेड होतात, तिथनं मॅनेजर होतात. माझं स्वतःचं उदाहरण झालं तर मी कोर्सशॉप सुपरवायझर होतो. तिथं मी 3 शिफ्टमध्ये काम करत होतो. मेल्टिंग सुपरवायझर होतो, मेल्टिंग सुपरवायझरनं मेल्टिंग इन्चार्ज झालो, क्वालिटीला गेलो, क्वालिटीवरनं मार्केटिंगला काम केलं. माझ्या एका बॉसने मला सांगितलं मार्केटिंगवरनं परत तू PPCला ये, कारण PPC हा सगळ्यात मोठा विंडो आहे. मी PPCला काम केलं. PPC नंतर गरज पडली, MR सोडून गेला. 8 दिवसात ऑडिट आलं होतं. मॅनेजमेंटनं सांगितलं MRची का भूमिका करणार का? हो म्हणून सांगितलं. MRचं काम केलं. मग परत फॉन्ड्री मॅनेजर म्हणून झालो. ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण जेवढं इनिशिएटिव्ह घेऊ फॉन्ड्रीमध्ये तेवढं तुम्हाला नवीन शिकायला मिळतं. फॉन्ड्री शिकण्याची गोष्ट आहे. तुम्हाला कोणी घेऊन स्वतः शिकवणार नाही. तुम्ही जेवढं स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्व व्हाल, इन्व्हॉल्वमेंट खूप महत्त्वाची फॉन्ड्रीमध्ये, आणि तुम्ही जेवढे इन्व्हॉल्व व्हाल तेवढं त्यामध्ये. आजकालची पिढी का टिकत नाही ह्याचं कारण तेच आहे. न्यू जनरेशन जर बघितलं ती इन्व्हॉल्वमेंट नसते. त्यांना तिथं पंख्यामध्ये AC कॉम्प्युटरवरती काम करायची सवय लागली आहे आणि ही इन्व्हॉल्वमेंट नसेल तर माणूस फॉन्ड्रीमध्ये टिकू शकत नाही. मी पण नाही टिकत. मला जिथं वाटतं की बाबा मला पूर्ण तसंच काम नाही किंवा मला इथं जॉब सॅटिस्फॅक्शन नाही मिळत तिथं मी नाही थांबत. ते माझं स्वतःचं पण तत्व आहे. त्यामुळे जॉब सॅटिस्फॅक्शनसाठी काम करा, फक्त पैशासाठी किंवा 8 ते 5 दिवस जाण्यासाठी काम करू नका. हे जर करत गेला तर तुमचं इन्व्हॉल्वमेंट वाढेल, तुम्हाला काम करण्याची मजा येईल. एक बुद्धी असते फॉन्ड्रीमध्ये काम करायची, ती मजा खूप वेगळी असते. Cost audit are not just parameters which is comparison between standard and estimated cost versus actual cost or standard or आता याच्यामध्ये कसं बेंचमार्क वेगवेगळे असू शकतात. तुमच्या फॉन्ड्रीचा बेंचमार्क असू शकतो, तुमच्या शेजारच्या फॉन्ड्रीचा बेंचमार्क असू शकतो, वर्ल्ड क्लास बेंचमार्क असू शकतो. मी असं म्हणत नाही. उदाहरणार्थ मॅग्नेशियम आपण मागाशी बघितलं 1.1 मी 0.8ला पण काम केलं. स्टँडर्ड बघितलं तर 0.7ला पण काही इंटरनॅशनल लेवलला 0.7ला पण काम करणारी माणसं आहेत. म्हणून तुम्ही 0.7 धरू नका. तुमचं आता किती आहे? 1.4 आहे. तुम्ही 1.35 या, 1.3 या. हळूहळू त्याच्यावरती काम करत राहा. तुमचं एम असायला पाहिजे 0.7, पण तुम्ही एका रात्रीत 0.7 येणार, एखादा नाही येणार. हळूहळू ते कुठंतरी कमी होत गेला तर तो ट्रेंड तुम्ही पहिल्यांदा सेट करा. आणि जसा सेट कराल तसं तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रोसेसमध्ये काय त्रुटी आहेत किंवा आपल्याला कशामध्ये काम केलं पाहिजे. आणि जसं ते काम कराल तसं ॲटोमॅटिकली तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळत आहे. It will help you to take action and avoid excess consumption and additional cost, thus sustaining profitability. Cost audit may include oil cost, power cost, sand additives, even bentonite कोळंबाचं पण तसंच तुम्ही करू शकता. कोड ॲडिटिव्स करू शकता. त्यानंतर पेंट करू शकता. पेंटवरती मी खूप कमी लोकांना काम करताना बघितलं आहे. पेंटची विस्कॉसिटी आहे, पेंटचं कन्झम्पशन आहे. पेंटचं कन्झम्पशनवरती जर मी ऑलमोस्ट कोणाला बघितलेलं नाही काम करताना. खूप कमी लोक त्यावरती काम करतात. कास्टिंगचे प्रायमर आहे, किती प्रायमर लागतो? माझं एक कास्टिंग आहे, त्याला किती प्रायमर लागतो, त्याची कॉस्ट काय आहे ती, ह्याच्यापर्यंत जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण कॉस्ट काय करू शकत नाही. मी जे पहिलं म्हटलं की बॅलन्स शीट, कॅश फ्लो, नंतर कॉस्ट शीट. हे कॉस्ट शीट जेव्हा करणार आहे तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे. तिथं तुम्ही जर अंदाजपंची कॉस्ट टाकली तर नाही चालणार. खरीच माझी कॉस्ट किती येते आहे हे तुम्हाला कसे कळतं? माझं महिन्याचं कन्झम्पशन आणि माझा सेल ह्याच्यावरनं तुम्ही तिथं कॉस्ट टाकायला पाहिजे.
जी ॲक्च्युअल आहे ती. तुम्ही स्टँडर्ड नाही टाकून चालत. जेव्हा मी 2 रुपये म्हणतो मी 2 रुपये टाकली तर नाही चालणार. माझी जर ती 3 रुपये असेल तर मी ते 3 रुपये टाकायला पाहिजे. मग तुम्हाला कळतं की माझं कॉस्ट किती आहे, 90 रुपये आहे का 95 रुपये का 98 रुपये. आणि मला कस्टमर किती देतो, 100 देतो का 98 देतो. 98 देत असाल तर 98 म्हणजे मला इथं प्रॉफिट मिळत नाही. म्हणजे का मिळत नाही आहे तर मग ABCD पासून अभ्यास केला पाहिजे की माझी कॉस्ट कुठं जास्त आहे ॲज कम्पेअर टू स्टँडर्ड आणि मला कुठं काम केलं पाहिजे. आणि मग मी तो आयटम कसा प्रॉफिटमध्ये आणू शकेन याच्यावरती काम करतो. लेबर कॉस्ट आहे, मोल्डिंग कॉस्ट आहे, कोर्सशॉप कॉस्ट आहे, फिटलिंग कॉस्ट आहे. अशा अनेक कॉस्ट तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता कॉस्ट ऑडिटमध्ये किंवा कॉस्ट रेशोमध्ये. मंथ टू मंथ तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता. आता आपला शेवटचा जो पर्याय तो म्हणजे मॅनेजमेंट बेस्ट प्रॅक्टिसेस. मॅनेजमेंट काय बेस्ट प्रॅक्टिस आहे. इथं जरी मॅनेजमेंट शब्द वापरला असला तर याचा अर्थ तुमचा ओनर, MD किंवा डिपार्टमेंट हेडच नाही, ॲज अ सुपरवायझर तुम्ही सुद्धा मॅनेजमेंटचे पार्ट आहात. त्यामुळे यातल्या बऱ्याचशा प्रॅक्टिसेस जर रॉंग होत असतील तर त्यावरती काम करायला तुम्ही पण सुरुवात केली पाहिजे. मी असं म्हणणार नाही की तुमच्या हातात सगळंच आहे, पण ॲटलिस्ट तुम्ही तुमच्यामध्ये अवेअरनेस असेल तर तुम्ही कुठंतरी एक पाऊल तरी पुढे जाऊ शकता. यूज फेटलिंग, स्पिलेजेस, चिपिंग, डो नॉट कीप दीज रॉ मटेरियल्स इन स्टॉक. आता याच्यामध्ये मॅनेजमेंटचा काहीच संबंध आहे, सगळं शॉप फ्लोअर जनरेटेड आहे हा पॉईंट. बरोबर. काय होतं, फेटलिंगच्या खाली चिपिंगचा ढीग लागलेला असतोय ना, आणि आपण ते वापरत नाही. आणि आपण काय करतोय, बाहेरून आलेलं मटेरियल जे पैसे देऊन घेतोय ते मटेरियल वापरतो. कारण ते चिपिंगचं मटेरियल हळूहळू गंजून जातं आहे, कुठंतरी स्लॅगमध्ये जातं आहे, मातीमधनं जातं आहे आणि ते बाहेर निघून जातं. तर ते मटेरियल ज्या त्यावेळेस वापरलं पाहिजे. ते मटेरियल वापरताना का ते मटेरियल काय करतं, डायरेक्ट तुमची इन्व्हेंटरी कॉस्ट वापरतो. ते मटेरियल वापरताना मी परत वाक्य वापरतो, क्वालिटी महत्त्वाची आहे. ह्याच्यावरती यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत. जर तुम्ही चिपिंग जास्त वापरलं तर तुम्हाला स्टिंकेजचे इश्यू वाढतात. त्यामुळे ते वापरताना जेवढं जनरेट होतं त्या पद्धतीनं रोज प्रत्येक वीजमध्ये जर वापरलं, नॉर्मली माझा अनुभव आहे, आपल्याकडे सोमवारी विकली ऑफ असतो तर मंगळवारच्या पहिल्या शिफ्टमध्ये रिजेक्शन शक्यता वाढलेलं असतं. कारण सोमवारी सगळी साफसफाई करतात, खालचं चिपिंग गोळा करून भट्टीवर आणून टाकतात आणि मंगळवारी सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये सगळं लोक काय करतात, ते चिपिंग भट्टीमध्ये मॅक्सिमम वापरतात. का तर त्या माणसाला मटेरियल गोळा करायचा त्रास होत नाही, त्या शिफ्ट चेंजमध्ये वापरतात. माणूस कमी आहे म्हणून वापरतात. तर ते जेवढं पाहिजे तेवढंच वापरलं पाहिजे. पण यूज ऑफ स्पिलेज अँड चिपिंग हे तुम्ही वापरलंच पाहिजे त्यावेळेस. मंथली प्रॉफिटेबिलिटी, अंडरस्टँड युअर ब्रेक इव्हन पॉईंट अँड ट्राय टू बीट अँड रिड्यूस कॉस्ट. हे माहिती म्हणजे तसं कॉस्टिंग, प्रॉफिटेबिलिटी हे महिन्याच्या महिन्यात तुम्ही बघितली पाहिजे. स्टडी युअर फिक्स कॉस्ट अँड पिरियडिकली अँड ॲटलिस्ट वन्स इन अ क्वार्टर तुमची जी फिक्स कॉस्ट आहे त्याचं ABC ॲनालिसिस करून ती क्वार्टरली ॲटलिस्ट 3 महिन्यातून एकदा तुम्ही त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. ती कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ती कमी करायचे 2 मार्ग, एक तर त्या कॉस्ट कमी करणं, नाहीतर दुसरं म्हणजे प्रोडक्शन वाढवणं. मॉनिटर द मशीन ब्रेकडाऊन रेग्युलरली अँड टेक ॲप्रोप्रिएट ॲक्शन ऑन देम. मशीनचे ब्रेकडाऊन कमी करणं, त्याच्यावरती ॲक्शन घेणं, दिस विल हेल्प यू टू हॅव मोर कॅपॅसिटी युटिलायझेशन अँड रिड्यूस फिक्स कॉस्ट. ऑलरेडी आपण मला त्याच्यावरती बरंच बोललो आहे की डाऊनटाईम कमी करणं, मशीनची इफिशियन्सी वाढवणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि फिक्स कॉस्ट कमी होते. मॉनिटर इफेक्टिव्हनेस अँड इफिशियन्सी ऑफ ईच प्रोसेस, मशीन अँड पर्सन. आपण मला ते तिन्ही गोष्टी बोलतो, माणूस, मशीन आणि प्रोसेस, या तिन्हीच्या इफिशियन्सी तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि त्या वाढवायला पाहिजे. जर इनइफिशियंट काही गोष्ट असेल तर ती काय केली पाहिजे, रिप्लेस केली पाहिजे किंवा ती इम्प्रूव्ह केली पाहिजे. मी असं म्हणत नाही माणूस इनइफिशियंट येऊन बदलून टाका. त्याला इम्प्रूव्ह कसं करता येईल, त्याला ट्रेन कसं करता येईल, त्याच्यामध्ये अवेअरनेस कसा देता येईल. जे मगाशी आपण पहिलं वाक्य बोललो होतो, माणूस स्ट्रेंथ कुठं आहे, त्याचं स्किल काय आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे समजून घ्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण त्याला स्ट्रेंथच्या ठिकाणी टाकतच नाही, आपण त्याला विकनेसच्या ठिकाणी टाकतो आणि मग म्हणतो इनइफिशियंट आहे. पण त्याची स्ट्रेंथ काय आहे ओळखून घ्यायला पाहिजे. तो जर फेटलिंगमध्ये चांगला असेल तर फेटलिंगमध्ये टाका, त्याला जर कोर्सशॉपला टाकला तर इफिशियंटच असतात. ते जर तुम्ही फेटलिंगमध्ये त्याला परत आणला तर त्याची इफिशियन्सी ऑटोमॅटिकली काय वाढणार आहे. तो तुमच्या दृष्टीने काय असणार आहे, ॲसेट असणार. माणसाच्या बाबतीत पण आपण नेहमी म्हणतो की लायबिलिटी, माणसाचा पगार हे काय आहे, बर्डन आहे असं आपण म्हणतो. पण तसं नसतं. माणूस जरी टेक्नॉलॉजी आली, AI आलं, हाय प्रेशर लाईन आल्या, सिम्युलेशन आलं, काही जगातली कुठलीही टेक्नॉलॉजी तुम्ही घ्या, प्रत्येक टेक्नॉलॉजीचं इनपुट हे माणूसच देतो, हे लक्षात घ्या. माणसानं इनपुट दिल्याशिवाय कुठलीही टेक्नॉलॉजी काम करू शकत नाही.
त्यामुळं माणूस हा महत्त्वाचा राहील आहे आणि तो कायम राहणार. त्यामुळे माणसाचं महत्त्व कधी कमी होत नाही. त्यामुळे माणूस हे तुमच्या दृष्टीनं ॲसेट असायला पाहिजे, तुमचं बर्डन किंवा लायबिलिटी असता कामा नये. ट्रेनिंग हा पण तसंच. बरेच लोक म्हणतात ट्रेनिंगचा खर्च वायफाय चालला आहे, पण ट्रेनिंगचा खर्च तुमच्या माणसाचं स्किल अपग्रेड करतो, त्याचं अवेअरनेस वाढवतो, त्याचा कुठंतरी त्याची इफिशियन्सी वाढण्यामध्ये, तुमचं वेस्टेज कमी करण्यामध्ये, प्रोडक्टिव्हिटी वाढण्यामध्ये फायदा होत असतो. त्यामुळे ती सुद्धा एक कॉस्ट आहे, ते तुमच्यावरचं बर्डन नाही आहे, हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे इफिशियन्सी आणि इफेक्टिव्हनेस दोन्ही महत्त्वाचे आहेत. फक्त इफिशियन्सी तुम्ही वाढवणं गरजेचं आहे. कॉस्ट ऑडिट, मागाशी ऑलरेडी आपण बोललो. कॉस्ट ऑडिट, अंडरस्टँड अँड रिड्यूस कन्झ्युमेबल अँड ऑल कन्झम्पशन. कॉस्ट ऑडिट व्हायला पाहिजे, रेशोज काढायला पाहिजे आणि ते इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्रोसेस कॉस्ट लाईक कोल्ड बॉक्स, लायनिंग, नुसती कॉस्ट ऑडिट नाही, प्रोसेस कॉस्ट पण महत्त्वाची आहे. माझं कोल्ड बॉक्सची कॉस्ट काय आहे ती, माझी मोल्डिंगची कॉस्ट काय आहे ती, माझी पेटिंगची कॉस्ट काय आहे ती, माझी शॉर्ट लास्टिंगची कॉस्ट काय आहे ती तुम्हाला माहीत असायला पाहिजे आणि त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय येणार आहे, मटेरियल असते, मॅनपॉवर असती, बरोबर, या 2 पॉवर असती, या 3 मेजर गोष्टी असतात. ह्या तिन्हीचं बायफर्केशन तुम्हाला करता पाहिजे की माझी लेबरची कॉस्ट किती आहे, याच्यामध्ये माझी लेबरची कॉस्ट समजा जास्त आहे तर मी तिथे प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. रॉ मटेरियलची कॉस्ट काय, रॉ मटेरियलची कॉस्ट जास्त असेल तर मी अधिक चांगल्या पद्धतीचं रॉ मटेरियल आणू शकतो का, किंवा रॉ मटेरियलचं कन्झम्पशनमध्ये काय कमी करू शकतो का, त्याची इफिशियन्सी, मशीनची इफिशियन्सी काय वाढवू शकतो का. ह्या सगळ्या गोष्टीवरती जर तुम्ही काम केलं तर प्रोसेसची कॉस्टसुद्धा तुम्हाला ऑप्टिमाइज करता येते आणि मंथ टू मंथ व्हेरी करायला पाहिजे. मागच्या महिन्यात माझी कोल्ड बॉक्सची कॉस्ट 14 रुपये होती, या महिन्यात 15.5 झाली. का झाली? माझी प्रोडक्शन कमी झालं, माझं रिजेक्शन वाढलं का, माझ्या कोल्ड बॉक्सच्या रॉ मटेरियलची कॉस्ट वाढली, हे तुम्हाला समजायला पाहिजे. जर ती वाढली असेल तर मग मला कस्टमरकडे जायला पाहिजे, कस्टमरकडनं ती वाढवून घ्यायला पाहिजे. हे कधी करणार, जर तुम्ही तो अभ्यास केला तर, तुम्ही ते जर मांडलं गणित तर, आणि ते म्हणून महिना टू महिना तुम्हाला मांडायला पाहिजे. म्हणून जर तुम्ही बघितलं तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कॉस्ट डिपार्टमेंट ही सेपरेट असतात, कॉस्टिंग डिपार्टमेंट, ते हेच काम करतात, ते तुम्हाला इनपुट देत असतात. पण बारक्या कंपन्यांमध्ये तुम्हाला पॉसिबल नसतं, म्हणून तुम्ही तुमच्या लेवलवरती ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, जे काय फार अवघड नाही आहेत. ह्या सगळ्यासाठी खर्चून रोजचा एक अर्धा पाऊण तास घालवला, 1 तास घालवला तर या सगळ्या गोष्टी होतात. माझा सगळा अनुभव गेल्या 15 वर्षाचा. मी आजही ERP असेल तरी माझी स्वतःची एक्सेलची ERP वापरतो. मी ERP तर बघतोच, पण माझी एक्सेलची ERP वापरतो का, तर मला या सगळ्या गोष्टी त्यातनं अधिक चांगल्या पद्धतीनं मांडता येतात आणि मला त्याचा ट्रेंड करतो. म्हणून आपण जेव्हा स्वतः काहीतरी करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा इफेक्टनेस जास्त जातो. नुसता रिपोर्ट जर तुम्ही बघितला MIचा तर बऱ्याच वेळेस तुमच्या लक्षात येत नाही काय चालतं. तुम्ही जेव्हा ती फिडिंग करत होता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की काय व्हायला लागतं, आणि तुम्ही फिडिंग करत असताना तुमच्या डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं की हे एवढं मांडायला लागलं, हे एवढं मांडायला लागलं, हे एवढं मांडायला लागलं, हे एवढं का, हे एवढं का. हे कुठेतरी मांडलेलं असेल आणि तो फक्त रिपोर्ट समोर आला तर कदाचित तुमच्या लक्षात येत नाही. म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही स्वतः या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होणं, रोजचे रिपोर्ट बघणं, मी मध्ये फिडिंग नका करू, पण ॲटलिस्ट रिपोर्ट तरी बघायलाच पाहिजे. कास्टिंग वेट, PO वेट वर्सेस ॲक्च्युअल वेट. मग आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल तिकड बोललो, 10 किलोचं कास्टिंग 1000 रुपये, 12 किलो झालं तर 85 रुपयांना आपण कास्टिंग विकतो. 15 रुपये डायरेक्ट आपण तिथं मार मारायचं. इव्हन 100 ग्रॅम 200 ग्रॅमचा पण इफेक्ट खूप मोठा आहे. डेली मंथली रिजेक्शन, ॲक्शन, ह्या गोष्टी ऑलरेडी आपण कॉस्ट ऑफ पोर्टफोलिओ बघितलं. कस्टमर कंप्लेंट, कस्टमर रिटर्न, ह्याच्यावरती पण आपण मागाशी बोललो की कास्टिंग 10 किलो जर येतो आपल्याला मिळतं आहे. कस्टमर कंप्लेंट जशा तुमच्या वाढतील तसं डायरेक्ट तुमच्या बिझनेसवरती तुझा इफेक्ट होतो. तुमच्या टॉप लाईनवरती इफेक्ट, म्हणजे बॉटम लाईन तर इफेक्ट होतोच, पण टॉप लाईनवरती पण इफेक्ट होतो. तुमचा बिझनेस जाण्याची शक्यता आहे, ऑर्डर जाण्याची शक्यता आहे, तुमचा कस्टमर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावरती काम करायला पाहिजे. तुम्हाला नवीन ऑर्डर तो कस्टमर देणार नाही जर तुमचं रिजेक्शन जास्त असेल, कस्टमर कंप्लेंट जास्त असेल. पेमेंट रिकव्हरी वर्सेस सेल्स, मॉनिटर दिस फायनान्शियल डिसिप्लिन, हे पण खूप महत्त्वाचं आहे. रिकव्हरी माझी कशी होती आणि माझा सेल्स कसा होता हे मॉनिटर करायला पाहिजे. कॅश फ्लो त्यावरून तुम्हाला समजू शकतो. WIP आणि फिनिश गुड्सची इन्व्हेंटरी महत्त्वाची आहे. पार्ट वाईज रेड इन्व्हेंटरी काय असायला पाहिजे हे तुम्हाला समजायला पाहिजे. कुठला पार्ट रेडमध्ये आहे, कुठला पार्ट ग्रीनमध्ये आहे, आणि त्या हिशोबाने तुमचं प्रोडक्शन प्लॅनिंग तुम्हाला प्रॉपरली मॉनिटर करायला पाहिजे. पॉवर बिलचं अनालिसिस खूप महत्त्वाचा विषय आहे आत्ताच्या काळामध्ये. पूर्वी नव्हता, आता खूप महत्त्वाचा आहे, कारण सिनॅरिओ चेंज झाला आहे. आता KWH वरती बिलिंग
KWH आणि KVH हा जो डिफरन्स आला आहे त्याच्यामुळे काय झाले खूप त्याच्यावरती कटाक्षानं काम करायला पाहिजे. पॉवर बिल तुम्ही व्यवस्थित बघायला पाहिजे, त्याचा ॲनालिसिस करायला पाहिजे. माझं डिमांड चार्जेस किती आहेत, मला किती लागले, माझं पॉवर फॅक्टर किती आहे. पॉवर फॅक्टर 0.999 असायलाच पाहिजे. तो जर कमी आला तर ॲटोमॅटिकली तुमचं बिल ड्रास्टिकली वाढतं. त्यामुळे त्याचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. पूर्वी नाईट स्लॉट पण होता, नाईट स्लॉटला 2 रुपयांचे बेनिफिट होतं, आता तो पण गेला आहे. आता सकाळी 9 ते 6 ह्याच्यामध्ये बेनिफिट आहे, बरोबर ना. नाईट शिफ्टला बेनिफिट नाही आहे, पण बरेच जण अजून त्या ह्याच्यामध्येच आहेत की माझं नाईट शिफ्टचं बेनिफिट आहे. तर लोक बिलच बघत नाही, लोकांना हे माहीतच नाही आहे. अजून खूप लोकांना माहीत नाही आहे की नाईटचं बेनिफिट गेलं. आता 9 ते 6 मध्ये तुमचं बेनिफिट आहे. 9 ते 6 मध्ये मी जेवढं प्रोडक्शन करेन तेवढं माझ्या दृष्टीने काय बेनिफिट आहे. आता ज्याचं सोलार आहे त्यांना हे डबल प्रॉब्लेम झाला आहे, कारण त्या ह्याच्यामध्ये सोलार पण जनरेट होतं आहे आणि माझं बेनिफिट पण आहे. मग पहिलं ते काय करतं आहे, सोलारचं युनिट वापरते ना, त्यामुळे बेनिफिट 0 झालं, बेनिफिट मिळतच नाही कारण ते सोलार युनिट वापरतो. याच्यावरती काम चालू आहे, याच्यावरती डिस्कशन चालू आहे. लिगली लोक भांडायला लागले, तो विषय वेगळा, आपण त्या विषयाकडे जायला नको. पण या गोष्टी माहीत असण्यासाठी याचं ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. मी आता पंजाबमध्ये एका ठिकाणी जातो आहे, पॉवर फॅक्टर किती होता 0.92, 0.92, आता 0.9798वर आणला आहे. आता लाईट बिलमध्ये 3 लाखाला फरक पडला माहिती. असे 3 युनिट होते, 4.5 ते 5 लाखाचा 3 युनिटमध्ये फरक पडला. म्हणजे कोणी बघितलंच नव्हतं, त्यांना माहीतच नव्हतं पॉवर फॅक्टरवर. या बारक्या बारक्या गोष्टी बघणं पण महत्त्वाचं आहे. मोटिवेट द एम्प्लॉई ऑफ युअर ऑर्गनायझेशन, स्टडी देअर कॉम्पिटन्सी. मागाशी ऑलरेडी आपण बोललो आहे, प्रत्येकाची स्ट्रेंथ ओळखणं, स्वॉट ॲनालिसिस करणं, स्ट्रेंथप्रमाणे त्या माणसाला काम देणं गरजेचं आहे. नीड फाइंड आउट ट्रेनिंग नीड अँड ट्रेनिंग अकॉर्डिंगली. डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉई इज द की, दॅट इज एम्प्लॉई ॲज ट्रीट एम्प्लॉई ॲज ॲसेट नॉट ॲज अ लायबिलिटी. मगाशी म्हटलं तर ट्रेनिंग लोकांचं देणं, त्यांचा कॉम्पिटन्सी वाढवणं, स्किल वाढवणं, अवेअरनेस त्यांना देणं खूप गरजेचं आहे. कारण माणसं काय आहेत, तुमची ॲसेट आहे, तुमची लायबिलिटी नाही आहेत. माणसं जेवढी चांगली असतील तेवढं ऑर्गनायझेशन चांगलं आहे. तुम्ही बघा 2 फाउंड्री आहेत आजकाल. फाउंड्रीमध्ये सेम अल्फाचं मशीन असतं, श्रीशक्तीचं सॅल्पॅन्ट असतो, इथं तुमचं फर्नेस असते, याचा कोल्ड बॉक्स असते, रॉ मटेरियल स्काय ग्लोबल किंवा फोडकेम दोघांचे कोणाकडनं घेत असतोय. ए फाउंड्री बी फाउंड्री, काय फरक आहे? काहीच फरक नाही. एक जण प्रॉफिट मिळवते 10%, एक जण प्रॉफिट मिळवते 2%. का फरक आहे दोघांमध्ये? दोघांमध्ये एकच फरक आहे, कल्चरचा फरक आहे, माणसांचा फरक आहे, माणसांच्या स्किलचा फरक आहे, माणसांच्या अवेअरनेसचा फरक आहे, प्रोसेसच्या इनिफिशियन्सीचा फरक आहे, एवढाच फरक आहे. बाकी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे का? तो काय जापनीज कुठलं आणून घेऊन वापरतोय, हा काय मंत्र वापरतो, काही फरक नाही. इन्फ्रास्ट्रक्चर सेम आहे, फरक तुमच्या ॲटिट्यूडचा आहे, फरक तुमच्या स्किलचा आहे, फरक तुमच्या काम करण्याच्या पद्धतीचा आहे, फरक तुमच्या माणसाच्या डेव्हलपमेंटचा आहे. आणि म्हणून ह्याच्यावरती काम करायला पाहिजे. माणसाला मोटिवेट करायला पाहिजे, माणसाला डिमोटिवेट नाही केलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा डिमोटिवेट करतो रिजेक्शनमध्ये बोलतो. ॲड व्हॅल्यू ॲडेड ॲक्टिव्हिटीज लाईक मशीनिंग, ऑलरेडी आपण बोललो. रिटेन्शन ऑफ ओल्ड स्किलफुल एक्सपिरियन्स एम्प्लॉई, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्युमन रिटेन्शन, माणसांचं रिटेन्शनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. माणसांचं रिटेन्शन जेवढं तुम्ही कराल तेवढं तुम्हाला बेनिफिट होणार. प्रोसेस व्हॅलिडेशन, मला ते शेवटची स्लाईड असावी. प्रोसेस व्हॅलिडेशन आणि इम्प्रूव्हमेंट. मगाशी आपण जसं कॉपरचं एक्झाम्पल दिलं की मला कॉपर किती टाकायला पाहिजे, ते जर व्हॅलिडेट केलं की मला एवढं परलाईट पाहिजे, एवढा हार्डनेस पाहिजे, त्यासाठी मी किती कॉपर टाकायला पाहिजे, ते जर तुम्ही ऑप्टिमाइज केलं तर तुमची कॉस्ट काय होईल, कमी होईल. मॅग्नेशियमचं मगाशी आपण बोलतो, किती मॅग्नेशियम मला टाकायला पाहिजे, पहिल्या इडला किती टाकायला पाहिजे, दुसऱ्या इडपासून मी किती टाकायला पाहिजे. माझं टेम्परेचरचं व्हॅलिडेशन, टॅपिंग टेम्परेचर, नवीन लॅडरला मी किती टेम्परेचर ठेवायला पाहिजे, नंतर मी किती ठेवायला पाहिजे. हे व्हॅलिडेशन हे त्या फाउंड्रीनं आपापल्या पद्धतीने आपापल्या प्रोसेसवर केलं तर डेफिनेटली तिथं तुम्ही कॉस्ट काय करू शकता, कमी करू शकता. इम्प्रूव्ह युअर प्रोसेस कॅपेबिलिटीज, रिड्यूस प्रोसेस डेव्हिएशन कमी करतो. आपण 6 सिग्मा म्हणतोय. 6 सिग्मा म्हणजे काय? 6 सिग्माचा अर्थ काय? बरेच जण 6 सिग्मा म्हणजे खूप काहीतरी जगा वेगळा आहे असं लोकांना वाटतं, पण 6 सिग्माचा सिम्पल अर्थ आहे, नाही वाटते, 2 रस्ते आहेत. हा रस्ता आहे, या बाजूला दर्या आहे, या बाजूला समुद्र आहे. तुमची गाडी निघाली आहे, गाडी इथनं निघाली, काय होईल, कुठेतरी थोडंसं गाडी हे झाली तर काय होईल, समुद्रात पडणार आहे. तुमची गाडी इथनं निघाली आहे, थोडं कुठे काय झालं की तुमची गाडी
दरीत पडणार नाही. तुमची गाडी कुठं जायला पाहिजे, जेणेकरून मी इकडं गेलो तरी मला रिस्क नाही. ह्याचा अर्थ रस्त्यातनं मधनं गाडी चालू नका, त्याचं मला मार्ग असा का. तुमची प्रोसेस अशी असायला पाहिजे, तुम्ही तुमची प्रोसेस मिडला सेट करा, जेणेकरून जरी प्लस मायनस झाला. मग ऑडिटमध्ये आपण काय करतो, ऑडिटमध्ये प्रॉब्लेम येतात ना. IS ऑडिटला 3.6 to 3.8 असेल आणि तुमचा 3.82 गेलं, ऑडिटर म्हणतो आउट ऑफ रेंज आहे. काय कसं चालवलं, मग काय केलं कास्टिंगचं, मग हे मग ते 100 गोष्टी टाकतो. मग तुम्ही होल्ड केलं का, मग ते डेव्हिएशन फॉर्म कुठं आहे, मग हे कुठं आहे, होतं ना. मग ते जर मी 3.6 3.8 आहे, मी 3.7 ठेवायचा प्रयत्न केला, माझं थोडं प्लस मायनस झालं तर 3.75 होईल किंवा 3.65 होईल, दोन्ही रेंजमध्ये आहे. म्हणून आपण काय करतो, आपण 2 लिमिट सेट करतो. आपण काय करतो, एक कंट्रोल लिमिट आणि दुसरं लोअर लिमिट अप्पर लिमिट झालं. कंट्रोल लिमिट आणि दुसरं काय म्हणतो, स्पेसिफिकेशन लिमिट. स्पेसिफिकेशन लिमिट हे ऑडिटरसाठी आहे, 3.6 to 3.8. सुपरवायझरला 3.6 3.8 द्यायचं नाही, सुपरवायझर द्यायचं 3.65 to 3.75. 0.05 आपल्या हातात ठेवायचं ऑडिटर, जेणेकरून सुपरवायझर अजून कमी ब्रँडमध्ये काम करत, जेणेकरून तुमची प्रोसेस अजून एफिशियंट होईल, तुमचं कॉस्ट कमी होतील, तुमच्या रिजेक्शन किंवा इनएफिशियन्सीज कमी होतील, प्रोसेस डेव्हिएशन कमी होईल. रिड्यूस वेस्ट, ऑप्टिमाइज ऑल प्रोसेसेस, अल्टरनेट मेथड ऑफ डुईंग थिंग्स, हे पण महत्त्वाचं आहे. ॲडॉप्ट लीड मॅनेजमेंट टेक्निक हा खूप मोठा विषय आहे, याच्यावरती बोलायला लागलो तर कमीत कमी 2 तास लागतील मला, त्यामुळे याच्यावरती बोलत नाही. लीड मॅनेजमेंटमध्ये SMED आलं, तुमचं 5S आलं, सेफ्टी आलं, DWM आलं, कायझन आलं, भरपूर त्यामध्ये वेगवेगळे प्रॅक्टिसेस आहेत. त्याचा वापर जर केला तर डेफिनेटली तुमचे वेस्टेजेस कमी करणं हा त्याचा मेन उद्देश. वी विल बी हॅव्हिंग सेपरेट वेबिनार ऑन डिटेल्स ऑफ ईच प्रोसेस अँड ऑलरेडी आपण बोललो आहे याच्यावरती. कॉस्ट कंट्रोल थ्रू प्रोसेस एफिशियन्सी. सो थँक्यू व्हेरी मच. का विचारू शकताय.